माझं नाव सत्यजित. आपण भारतीय समाजच्या सिलेबसच्या वेळी भेटलो होतो आणि मी तुमचा भारतीय समाज GS1 साठी ॲट द सेम टाईम सोशलॉजी ऑप्शनल ह्या विषयाचा फॅकल्टी असणार आहे. आजचा जो माझा अजेंडा आहे तो तुम्हाला समजून सांगणं की सोशलॉजी ऑप्शनल हा एक फायदेशीर वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड ऑप्शनल का असू शकतो आणि तुम्ही ह्याचा काय विचार करावा ह्याचं फेअर रॅशनल आर्ग्युमेंट्स मांडण्याचाच प्रयत्न करेल. माझ्या अजेंड्यामध्ये आज जवळजवळ 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असेल की वाय सोशोलॉजी ह्यावर मी बोलू इच्छितो. सेकंड, मी ह्या मुद्द्यावर बोलेल की सोशोलॉजी ऑप्शनलला प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं रणनीती स्ट्रॅटेजी आखता येऊ शकते. अँड द थर्ड पॉईंट आय विल डिस्कस की आपण इथे काय करतो, आपण कशा पद्धतीनं हा वर्षभर सोशोलॉजीला वर्ष लागत नसतं पण वर्ष म्हणजे इन सेन्स की दिस अकॅडमिक इयर ऑफ सोशोलॉजी ज्याला आपण 5 ते 6 महिन्यामध्ये कसा शेड्यूल आपण असणार आहे ह्याबद्दल मी बोलेल की आपण कसं कंडक्ट करणार आहे सोशोलॉजी ऑप्शनल. एव्हरीवन फाईन विथ दिस? त्याआधी मी एक बेसिक आयडिया तुमच्यासमोर क्लिअर करतो की कुठलाही ऑप्शनल निवडताना कुठल्या कुठल्या पॅरामीटर्सचा विचार करण्यात यावा अँड हाऊ दिस पॅरामीटर परफेक्टली फिट फॉर द सोशोलॉजी ऑप्शनल ह्यावर आपण बोलू. तुम्ही आत्ता फार नवीन आहात ह्या फील्डमध्ये. तुमचे जस्ट काही मोजके दिवस झालेत की तुम्ही ह्या सोशोलॉजी ऑप्शनल, पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल, जिओग्राफी ऑप्शनल इत्यादी सगळ्या ऑप्शनलची ओळख तुम्हाला आत्ताशी होतीये. आणि ॲडिशनली फक्त GSची ओळख आणि त्यावरून ऑप्शनल ठरवणं रिअली जर बघण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा वेळ कमी असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी संभ्रम असतो की यार ऑप्शनल कुठला घेऊ, हा घेऊ का तो घेऊ. प्रत्येक फॅकल्टीचं म्हणतो हा ऑप्शनल चांगला, राईट. मग काय करायचं अशा वेळी हे तुम्हाला डोळ्यासमोर आणण्यासाठी मी आधी काही गोष्टी न्यूट्रली बोलतो. ओके, मी आत्ता हे विसरतो की माझा ऑप्शनल कुठला, तुम्ही कुठला घ्यायला पाहिजे ह्या विषयाचा मी कुठलाही जजमेंट देत नाही. मी आधी न्यूट्रली बोलण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या जागी जर मी असतो तर सोशोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी ह्या सगळ्या ऑप्शनला बाजूला सोडून एक ऑप्शनल कसा निवडायचा ह्यावर मी माझी आर्ग्युमेंट तयार केली असते. हा ऑप्शनल कसं निवडताना ॲज अन ॲस्पिरंट मीही कसा चॉईस केला किंवा केला होता, तर माझ्यासमोर सगळ्यात पहिलं आणि प्रॅक्टिकल आर्ग्युमेंट होतं ते म्हणजे मी इथे का बरं आहे, का आलोय मी इथे. माझा जॉब सोडलाय, माझं ग्रॅज्युएशन नंतरचं करिअर सोडलंय, राईट. नंतर मला आणखी काय ॲस्पिरेशन्स असतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, त्या सगळ्या सोडून मी इथे आहे. ह्याचं एकमेव कारण आहे की आय वॉन्ट टू क्रॅक दिस एक्झामिनेशन. आणि सगळ्यांदा आपला एकच कॉमन मोटिव्ह आहे, तो मोटिव्ह म्हणजे एक्झाम पास करणं. एक्झाम पास होते प्रॅक्टिकॅलिटीवर, एक्झाम पास होते मार्कांवर, नॉट ऑन इमोशन्स. ज्या विषयात चांगले मार्क पडू शकतात तो तुमचा पहिला चॉईस असायला हवा. तुमचे इमोशन्स, तुमची आवड हे नक्कीच महत्त्वाचं आहे, पण प्रॅक्टिकॅलिटी पण तेवढीच महत्त्वाची की कुठे स्कोरिंग पोटेन्शियल जास्त आहे. म्हणून मी आधी विचार करेल की बाबा हां, असे कुठले कुठले विषय आहेत की ज्यांचं स्कोरिंग पोटेन्शियल चांगलं आहे. ओके, मग मी त्यांची शॉर्टलिस्ट करेल. ती कशी करेल ह्यावर पण मी बोलेल. मग मी दुसरा पॅरामीटर समोर आणेल, दुसरा पॅरामीटर आणेल तो आणेल की बाबा माझा इंटरेस्ट कशात आहे, राईट. इथे डिबेट होऊ शकतो की पहिला पॅरामीटर इंटरेस्ट असायला हवा की पहिला पॅरामीटर स्कोरिंग पोटेन्शियल असायला हवा. डिबेट काय होऊ शकतो की कोणी म्हणेल की इंटरेस्ट शुड बी द फर्स्ट पॅरामीटर आणि कुणी म्हणेल काय की काय स्कोरिंग पोटेन्शियल शुड बी द फर्स्ट पॅरामीटर. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की स्कोरिंग पोटेन्शियल शुड बी द फर्स्ट पॅरामीटर. ह्याचं रिझन आपण नीट समजून घेऊ. ज्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, जो विषय तुम्हाला शिकायला आवडेल तो शिकायला तुम्हाला आयुष्य पडलंय. क्लिअर? तुम्ही सिव्हिल सर्व्हिस पास झाल्यानंतर सुद्धा तो विषय शिकू शकता ना. कळतंय? लाईक फॉर एक्झाम्पल नांगरे पाटलांनी MBA केलंय किंवा पर्सनली फॉर एक्झाम्पल मी जर तुम्ही माझं क्वालिफिकेशन्स बघितले तर मी सोशोलॉजीमधलं MA पॉलिटिकल सायन्स नंतर केलेलं आहे. PSIR नंतर माझं सोशोलॉजी ऑप्शनलमधलं MA. ह्याचं रिझन की मला पर्सनली इंटरनॅशनल रिलेशन्स खूप आवडतं, अजूनही आवडतं. आय एम व्हेरी व्हेरी कीनली इंटरेस्टेड इन इंटरनॅशनल रिलेशन्स. जर मला कधी चान्स मिळाला तर मी त्याच क्षेत्रामध्ये करिअर करील पुढे. जो माझा अल्टिमेट एम असेल तो इंटरनॅशनल रिलेशन्समधलंच करिअर असेल. पण आता प्लीज या मॅम, पण आत्ता माझ्या डोळ्यासमोर एक शॉर्ट टर्म गोल आहे. तो कुठला? एक्झाम पास करणं, राईट. जसं तुमच्या समोर आहे. एक्झाम पास करायला मला डोळ्यासमोर आणावं लागेल की मला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देणारे टॉपिक कुठले आहेत.
ह्याचे रिझन्स तुम्हाला पण माहिती आहेत. शुड बी त्याच्या नोट्स रेडी पाहिजेत. एकदा बनल्या की पुन्हा पुन्हा रिवाईज करायची गरज, रिवाईज इन सेन्स त्याला एडिट करण्याची गरज नाही पाहिजे. एकदा बनलं की बनलं, कमी वेळेत बनला, जास्त मार्क देऊन गेला, माझं काम संपलं. इंटरनॅशनल रिलेशन्स शिकायला मला आयुष्य पडलंय, पुढच्या ॲटलिस्ट 35 वर्ष पडले. कळतंय? तर माझ्यासमोर आर्ग्युमेंट, माझं पर्सनल ओपिनियन हे असेल की कुठलाही ऑप्शनल चॉईस करताना द फर्स्ट पॅरामीटर शुड बी द स्कोरिंग पोटेन्शियल. त्याचं पहिलं रिझन की वी आर हिअर टू क्रॅक द एक्झामिनेशन, आणि दुसरा की ज्या टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे तो टॉपिक तुम्हाला आयुष्यभर शिकण्याचा चान्स मिळणार आहे. आत्ताच त्याला मध्ये का आणताय? जर असा ऑप्शनल मला मिळाला की जो स्कोरिंग पण आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे, असा ऑप्शनल मला मिळाला जो स्कोरिंग पण आहे, जो इंटरेस्टिंग पण आहे, देन वेल अँड गुड, राईट? मन म्हणतंय काहीतरी हा ऑप्शनल घेऊ, डोकं म्हणतंय हा ऑप्शनल घेऊ, पण एक अशी लिस्ट बनली असेल की ज्यामध्ये इंटरेस्ट आणि स्कोरिंग पोटेन्शियल दोन्ही सोबत येतात, तर मी त्या ऑप्शनल चॉईस करायला पाहिजे. म्हणून ऑप्शनल चॉईस करताना काही पॅरामीटर्स आहेत. पहिला पॅरामीटर माझ्या अनुषंगानं स्कोरिंग पोटेन्शियल. दुसरा पॅरामीटर तुमचा इंटरेस्ट. कळतंय? तिसरा पॅरामीटर आणखी एक महत्वाचा म्हणजे तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड. न्यूट्रली बोलतोय आपण आता, सोशोमध्ये मी हात घातलाच नाही अजून, नंतर बोलेल मी सोशो का, राईट? आधी हे बघू की ऑप्शनल निवडताना तुमचं बहुतेक ह्यावर डिस्कशन झालं असावं. झालं का एखादं ओरिएंटेशन ह्यावर? हाऊ टू चूज अन ऑप्शनल? नाही झालं? लेट मी इन्व्हेस्ट 10 to 15 minutes ऑन इट. ओके, लेट मी इन्व्हेस्ट. पहिला पॅरामीटर मी सांगेल कुठला? स्कोरिंग पोटेन्शियल. रिझन कळालं तुम्हाला सर्वांना, राईट? एक्झामिनेशन क्रॅक करणं. दुसरा असेल तुमचा इंटरेस्ट. ह्याचं रिझन की तुम्हाला खूप लॉंग टर्म तो ऑप्शनल विषय शिकायचा असतो, वाचायचा असतो, आणि जोपर्यंत तुम्ही एक्झाम पास करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ॲटलिस्ट दिवसातला अर्धा वेळ त्या विषयावर इन्व्हेस्ट करायचा आहे. कळतंय? जोपर्यंत एक्झाम पास होत नाहीये तोपर्यंत दिवसातला अर्धा वेळ तुमचा इन्व्हेस्टमेंट ही ऑप्शनलवर असणार आहे. ॲडिशनली द UPSC आणि MPSC इज डिमांडिंग सर्टन अमाऊंट ऑफ डेप्थ फ्रॉम दॅट ऑप्शनल. म्हणून तुम्हाला त्या विषयामध्ये घुसण्यासाठी इंटरेस्ट असणं फार आवश्यक आहे. लॉंग टर्म वाचायचा आहे, खूप वेळ वाचायचा आहे, आज जाऊन वाचायचा आहे, तर तुम्ही इंटरेस्ट त्यामध्ये डेव्हलप करणं आवश्यक की तुम्हाला इट शुड फील लाईक अ प्ले. असं बर्डन नाही त्यावर फील झालं पाहिजे की यार मी आता ऑप्शनल घेतोय हा विषय, अरे यार है ना, हे रोजचं काम असणार आपलं, म्हणून त्यामध्ये इंटरेस्ट असणं आवश्यक. तिसरा आणखी एक महत्त्वाचा पॅरामीटर असू शकतो अकॅडमिक बॅकग्राऊंड. तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड. बरेचसे विद्यार्थ्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड हे ऑप्शनलच्या लिस्टपैकी विषयांशी निगडीत असतं. फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर असेल, किंवा कुणी, जसं मी फॉर एक्झाम्पल लेट्स से इंजिनिअरिंग केलंय आधी, तर इंजिनिअरिंग माझा सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे सगळे ऑप्शनल आहेत, तो मी निवडू शकतो. त्याच पद्धतीनं अजून काय, आपण सोशोलॉजी घ्या किंवा PSIR घ्या, हिस्ट्री घ्या, त्यामध्ये तुमचं BA MA झालंय. ह्याचा सगळ्यात जास्त फायदा केव्हा होतो की तुम्हाला 3-4 वर्ष तुम्ही ऑलरेडी यू हॅव इन्व्हेस्टेड इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, म्हणून तुम्हाला ग्रीप पकडायला किंवा गिअर टाकायला वेळ लागत नाही. फंडामेंटल्स क्लिअर आहेत. हिस्ट्री असो, जिओग्राफी असो. तर अकॅडमिक बॅकग्राऊंड कॅन बी वन ऑफ दी मोस्ट पोटेंट यू कॅन से पॅरामीटर टू चूज अन ऑप्शनल. आणखी एक होऊ शकतो की रिसोर्सेस अवेलेबल आहेत का. ओके, रिसोर्सेस हे फार, आणि लक्षात घ्या हे सगळे पॅरामीटर ह्या सगळे इम्पॉर्टंट आहेत. रिसोर्सेस सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. रिसोर्सेस म्हणजे काय? तुमचं सिलेबस वाईज UPSC MPSC साठी बनलेल्या नोट्स आहेत का, टेस्ट सिरीज आहेत का, तुम्हाला गरज वाटत असेल तर मेंटर आहे का. अदरवाईज आय एम इन द सपोर्ट ऑफ सेल्फ स्टडी, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त आम्ही काय करतो माहिती आहे तुम्हाला, आम्ही फक्त तुमचा वेळ कमी करतो. अदरवाईज ही एक्झाम विदाऊट मेंटर पास होऊ शकत नाही असं अजिबात नाही. क्लास लावणं कंपल्सरी नाहीच आहे, अजिबात कंपल्सरी नाही आहे. फक्त आम्ही तुम्हाला थोडीशी हेल्प करू शकतो, गाईड करू शकतो, की डिरेक्शन देऊ शकतो की असं कर बाबा, तसं करू नको, एवढंच आम्ही करू शकतो, राईट? तर तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायचा असेल तर तुम्ही कुठलाही ऑप्शनल नक्की निवडू शकता. पण जर तुम्हाला हेल्पची आवश्यकता असेल तर यू शुड गो फॉर अँड फाइंड फॉर द रिसोर्सेस. नोट्स अवेलेबल आहेत का, मेंटर्स अवेलेबल आहेत का, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, एटसेट्रा अँड एटसेट्रा. मोर इम्पॉर्टंटली त्या ऑप्शनल विषयाची साईज किती हे पण तर महत्वाचं. ह्या UPSCच्या लिस्टमध्ये 42 ऑप्शनल्स आहेत, MPSCच्या लिस्टमध्ये अराउंड राईट 26 ऑप्शनल्स आहेत. तर ह्या सगळ्या ऑप्शनल्सच्या प्रत्येक विषयाची जी डेप्थ आहे, सिलेबस आहे, हा थोडा व्हॅरी करतो एकमेकांपासून. काही ऑप्शनल्सला 8 महिने 1 वर्ष पण लागू शकतं, काही ऑप्शनल 3 महिन्यामध्ये हातामध्ये येऊ शकतात. जसं की समजा मी जर इकडे गेलो असतो ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगवर, त्या BTechच्या ह्याच्यावर, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 36 टॉपिक होते आम्हाला, राईट? आणि हे सगळे 36 टॉपिक तुम्हाला ऑप्शनलच्या सिलेबसमध्ये पण होते. आता ते मला पुन्हा रिवाईज करत बसलो असतो तर कमीत कमी 1.5 वर्ष लागलं असतं, 1 ते 1.5 वर्ष. आता मी 1 वर्ष जर ऑप्शनलच करत बसेल तर मग मी GS कधी करणार,
कळतंय राईट. असे काही ऑप्शनल्स आहेत की विच आर लाईक ट्रिमेंडसली ह्यूज. तर मी प्रॅक्टिकली आत्ता काय विचार करायला हवा की त्याचा साईज कमी आहे, त्याला वेळ कमी लागतो, यू शुड गो फॉर दोज ऑप्शनल्स. ओके, अशा ऑप्शनल तुम्ही निवडावं, लवकरात लवकर संपावं. वन मोर इम्पॉर्टंट पॅरामीटर जो कुठला असेल की तुमचा इतर सब्जेक्टमध्ये हेल्प होतीये का, है ना. एकाच वेळी जर एका दगडात 2-4 पक्षी मरत असतील तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. इतर सब्जेक्टला जर हेल्प होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. जसं की पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा PSIR ऑप्शनल हा खूप हेल्पफुल आहे तुमच्या GS2 मध्ये, राईट. GS2चा डायरेक्टली पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हे तुम्हाला PSIR मधून हँडल करता येऊ शकतं. जिओग्राफी हा जो ऑप्शनल आहे हा GS1 मधला जो 40% वेटेज आहे 100 मार्काचा अराउंड, ह्याला हेल्प करतो. व्हेरी नॅचरल. हिस्ट्री जो ऑप्शनल आहे तो तुम्हाला हेल्प करतो डायरेक्टली तुमच्या GS1च्या हिस्ट्रीमध्ये. तसं आम्ही सोसायटीला हेल्प करतो सोशिओलॉजीला. बाय द वे तुम्ही अनालाइज करावं की ह्याचं किती कुठे कुठे हेल्प होते. बाकी मी ह्यावर बोललेच की सोशो कुठे हेल्प करतो, पण तुमचं अनालिसिस कसं पाहिजे की त्याचा फायदा इतर सब्जेक्टला होतो का, essay मध्ये होतो का, इंटरव्ह्यूला होतो का. व्हाय नॉट टू गो फॉर अ पॅकेज कम्प्लीट. ती तुम्ही तेवढ्यावरच का थांबता की हा ऑप्शनलचे 500 मार्क, आपण जास्ती पण बघू ना. तर काय स्कोरिंग पोटेन्शियल हा तुमचा पॅरामीटर असावा, इंटरेस्ट आहे का हा पॅरामीटर असावा, तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड त्या सेफ ऑप्शनल सोबत मॅच होतंय का हे तुमचं पॅरामीटर असावा. ॲट द सेम टाइम तुम्ही काय बोललो आता आपण की हा कमॉन रिमाइंड करा, तुम्ही विसरताय का. आता आपण जो लास्ट पॅरामीटर बोललो तो लास्ट पॅरामीटर रिसोर्सेस, ॲट द सेम टाइम ॲडिशनल बेनिफिट्स विथ GS अँड essay हे देखील तुम्ही कन्सिडर करावं, असं ऑप्शनल निवडावं. आता फक्त तो माझा अजेंडा नाही आहे म्हणून मी त्याला 5-10 मिनिटात संपवतोय. अदरवाईज आय हॅव अ डिटेल्ड व्हिडिओ ऑन दॅट. यूट्यूबला तुम्हाला जवळजवळ माझे 3 असे व्हिडिओ सापडतील, एक तासाचा, एक अराउंड 35 मिनिटाचा, एक 15 मिनिटाचा पण शॉर्ट, की हाऊ टू चूज अन ऑप्शनल. ओके, जर तुम्हाला आणखी थोडा डाऊट असेल, आय मीन आफ्टर धिस सेशन, तर यू शुड गो फॉर दोज व्हिडिओज. तुम्ही घरी जा, आज सर्च करा. मे बी इथे बाहेर ते QR वगैरे लागलेले असतील ना आपल्या, त्याच्यावर तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये पण सापडतील हाऊ टू चूज अन ऑप्शनल. त्याला डिटेल मी UPSCच्या रिपोर्ट सहित बोललोय. UPSCचा ॲन्युअल रिपोर्ट असतो. ॲन्युअल रिपोर्टमध्ये काही स्टॅटिस्टिक्स असते, ह्या स्टॅटिस्टिक्सवरनं ऑप्शनल कुठले सेफ आहेत हे आपल्याला इनडायरेक्टली कळतं, जे मी आज पण घेऊन आलोय, त्यावर आपण बोलूया. ओके, सो अशा सगळ्या पॅरामीटरचा विचार करून तुम्ही ऑप्शनल निवडावा. ह्यामध्ये डिबेट तयार होऊ शकते 2 पॅरामीटर्सवर. एक पॅरामीटरची डिबेट मी मगाशी बोललो की बाबा तुमचं डोकं काहीतरी म्हणतंय, मन काहीतरी म्हणतं. म्हणजे मला डोक्यानं वाटतंय की हा इथे स्कोरिंग पोटेन्शियल जास्त आहे, पण मनानं मला हा इंटरेस्टिंग वाटतोय, राईट. मी थोडासा रिजिड माणूस, रिजिड इन सेन्स की मी थोडा तडकाफडकी निर्णय घेईल अशा वेळी. माझं पर्सनल ओपिनियन असेल की मला मार्क कशात पडतात, विषय संपला. इंटरेस्ट माझा मी आयुष्यभर जपेल, इंटरेस्ट माझा मी आयुष्यभर खेळेल, राईट. त्यात मी निवडेल. अँड दॅट वॉज द रिझन व्हाय आय चोज सोशिओलॉजी ॲज अन ऑप्शन. रादर IR हा माझा पर्सनल इंटरेस्ट आहे, तो अजूनही आणि फ्युचरमध्येही असणार आहे. फक्त एवढंच माझ्यासमोर भीती होती की बाबा जर पेपरात आता 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानचे रिलेशन वेगळे होते, आता वेगळे झाले, राईट. मला पर्सनली भीती वाटते. तर मी काय केलं की मला जे वाटतंय, हां माझी नोट बनली, रेडी आहे, सोशिओलॉजी ऑप्शनल डन, मी चाललो पुढे. मला तसे मेंटर पण भेटले, चांगले गुरु पण भेटले, इथे पण भेटले. इवन निवृत्ती सर इथे माझ्या आधी निवृत्ती सर इथे शिकवायचे. निवृत्ती सर इज नाव इन राजस्थान IAS केडर. त्याच्यानंतर मी इथे आलो आहे सोशिओलॉजीला, पण त्यांच्याकडनं मी काही गोष्टी इथे शिकलो आहे. तर सोशिओलॉजी ऑप्शनलला आम्ही एका पर्टिक्युलर लेवलला घेऊन चाललो आहे की जिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टींची कमी पडणार नाही. हे कसं, ह्या आधी बोलण्याआधी मला सोशिओलॉजी ऑप्शनल का ह्यावर तुम्हाला बोलावं लागेल. व्हाय सोशिओलॉजी ऑप्शनल इज वन ऑफ द मोस्ट सेफेस्ट ऑप्शनल. माझा पहिलाच आर्ग्युमेंट असणार आहे की इट हॅज दी मोस्ट पोटेंट स्कोरिंग पोटेन्शियल, सोशिओलॉजी ऑप्शनल. पण मी हवेत नाही बोललं तर सोशिओलॉजी ऑप्शनल हा वन ऑफ द मोस्ट सेफ ऑप्शनल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला एका स्टॅटिस्टिकल रिपोर्टमधून घेऊन चाललो आहे. UPSC दरवर्षी काय करते, UPSC त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करते. ओके, UPSC त्यांचा ॲन्युअल रिपोर्ट पब्लिश करते. ह्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये UPSCनं घेतलेल्या वेगवेगळ्या एक्झाम्स, त्याची माहिती, त्यातनं चॉईस केलेले, सिलेक्ट केलेले कॅन्डिडेट्स, त्यांची प्रोफाईल, त्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड, इन्क्लुडिंग देअर ऑप्शनल्स, हे सगळं काही त्या रिपोर्टमध्ये असतं. त्या ॲन्युअल रिपोर्टमधला चॅप्टर नंबर 9, ज्याचं नाव असतं प्रोफाईल ऑफ कॅन्डिडेट्स. धिस चॅप्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. त्या प्रोफाईल ऑफ कॅन्डिडेटमध्ये एक अशा पद्धतीनं तुम्हाला, आजही तुम्हाला रिपोर्ट बघितल्यावर तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचे पेजेस असतील. हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट 2021चा आणि हा 21-22चा हा लेटेस्ट आहे. नंतर अजून रिपोर्ट आलेले नाहीत, पण हे लेटेस्ट 2 रिपोर्ट्स आहेत.
त्यातलं पेज नंबर 86 अॅन्युअल रिपोर्ट UPSCचा, ह्या पेज नंबर 86 वर त्यांनी एक टेबल मेन्शन केला. हा आधी एक लेफ्टचं पेज बघू. ह्या टेबलवर त्यांनी मेन्शन केलंय काही कॉलम्स. त्यातला जो पहिला कॉलम आहे की UPSC न घेतलेल्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये मेन्स ह्या परीक्षेसाठी कुठले कुठले ऑप्शनल होते, त्या पर्टिक्युलर ऑप्शनल मध्ये घेऊन किती विद्यार्थी बसलेत, आयडिया आपण किती विद्यार्थी त्या ऑप्शनल घेऊन मेन्सला बसलेत, त्यापैकी किती पास झालेत आणि ह्याचं पर्सेंटेज, पास इन सेन्स फायनल लिस्टमध्ये आलेत. ओके, तर हे मेन्सला बसलेले पोरं, हे पास झालेले पोरं आणि ह्यांचा पर्सेंटेज. क्लिअर सर्वांना? ह्याचे दोन पेजेस आहेत, पेज नंबर 86 आणि 87. 87 इज नॉट इम्पॉर्टंट फॉर अस, कारण त्यामध्ये लिटरेचरची लिस्ट आहे, लिटरेचरचे ऑप्शनल. ह्यामध्ये आपल्याला जे हवेत ते सगळे ऑप्शनल ह्या पेजमध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे ह्यामध्ये हा जर तुम्ही पॅरामीटर बघितला, हा तक्ता, तर हा आहे सक्सेस रेट. ह्या वर्षी 2020 आणि 21च्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये UPSCच्या पेज नंबर 87 वर एक हायेस्ट स्कोरिंग ऑप्शनल आहे, ज्याचा सक्सेस रेट 50% आहे. त्याचा सक्सेस रेट किती आहे? 50%. त्याचं नाव आहे सिंधी लिटरेचर. त्या वर्षी सिंधी लिटरेचर वॉज दी हायेस्ट स्कोरिंग किंवा सक्सेस रेट असलेला ऑप्शनल होता. आता सिंधी लिटरेचर तुम्ही नाही घेणार आहेत, राईट? आणि दुसरा पॉइंट की त्या वर्षी फक्त 2 विद्यार्थी बसले होते एक्झामला, त्यातला एक पास झाला म्हणून 50%. दोन्ही पास झाले असते तर, दोन्ही फेल झाले असते तर झाला विषय. म्हणून धिस आकडा, हा जो आकडा आहे, दिस इज नॉट रिलायबल, इतका रिलायबल नाही आहे. आधी तुम्हाला हे बघावं लागेल की इथे व्हॉल्यूम किती आहे, किती विद्यार्थी आहेत, राईट? 2 विद्यार्थी असतील, त्यातले दोघे पास झाले, 100% ऑप्शनलचा रिझल्ट लागला, म्हणजे काय तुम्ही तो ऑप्शनल घेणार का? असं अजिबात नाही, राईट? तर हा आपण नंतर बघूया. आधी हा बघूया की UPSCच्या ह्या ऑप्शनलच्या लिस्टमध्ये वन ऑफ दी मोस्ट सेफ किंवा हायली सजेस्टेड किंवा हायली चूजन असे ऑप्शनल कुठले आहेत. हे ऑप्शनलची लिस्ट एकदा बाहेर काढू आपण. ओके, मी इथे लिहिण्याच्या ऐवजी काही तुम्हाला डायरेक्टली सांगतो, ठीक आहे? कारण इथं काहीतरी वेगळा सॉफ्टवेअर उघडलेला दिसतो हा. तर फर्स्ट आपण बघूया की अशा हायली यू कॅन से व्हॉल्यूमवाले ऑप्शनल कुठले आहेत. एक होता, नंबर दिसतोय अँथ्रोपोलॉजी. सर्वांना दिसतंय मागेपर्यंत का? झूम करू? हां, ओके ओके, थांब, होल्ड ऑन. दिसतंय नंबर? तर बघा एकदा फर्स्ट की 3 नंबरला एक अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल आहे UPSCच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये, ज्याला एक 1189 स्टुडंटने चूज केलं होतं मेन्ससाठी 1189. पुढे नंतर बघू आपण ह्याच्याबद्दल सक्सेस रेट. देन आणखी असा नंबर मोठा कुठे दिसतोय बरं तुम्हाला? इथे दिसतोय, राईट? इट इज जिओग्राफी. जिओग्राफी 1916 विद्यार्थ्यांनी चूज केला होता, 2000च्या आसपास विद्यार्थ्यांनी चूज केला होता. त्यानंतर जिओग्राफी नंतर असा एक मोठा नंबर दिसतो इथे, हिस्ट्रीला पण आहे 751च्या आसपास. देन वी हॅव 1662 पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. 1600 लोकांनी हा ऑप्शन चूज केला होता. अजून एक नंबर दिसतोय मला असाच 1263. एवढेच मोठे मोठे नंबर आहेत. अदरवाईज ह्याच्या पुढच्या पेजवर लिटरेचरचे नंबर आहेत, ज्यामध्ये 10, 8, 9 विद्यार्थी फक्त पर लिटरेचर आहेत. बाकी जे मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट फेमस, जे मोस्ट चूजन ऑप्शनल्स आहेत ते कुठले कुठले? सोशलॉजी नंबरवरनं आपल्याला दिसतं. कळतंय? मी इकडे का बघत नाही, डायरेक्ट का बघत नाही? कारण एखादा ऑप्शनल एका विद्यार्थ्यावर एकच पास झाला, 100% रिझल्ट लागला, तुम्ही असं घेणार का? असं अजिबात नाही, राईट? सो हा नंबर बघू आधी आपण. सोशलॉजी एक आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, देन हिस्ट्री आहे, कळतंय? इथे जिओग्राफी आहे, देन वी हॅव व्हॉट? अँथ्रोपोलॉजी. माझी पहिली आर्ग्युमेंट आहे व्हाय सोशलॉजी ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या ऑप्शनलपैकी किंवा ट्रस्टेड ऑप्शनलपैकी हायेस्ट स्कोरिंग पोटेन्शियल कुठल्या ऑप्शनलचं? आता बघा, आता हा नंबर, राईट? इथून इथे उडी मारायची आहे. अँथ्रोपोलॉजी 9.1 फेअरली गुड इनफ, राईट? चांगला सक्सेस रेट आहे. देन वी हॅव जिओग्राफी 5.5, ओके, सो आहे, ॲव्हरेज आहे, नो प्रॉब्लेम. देन हिस्ट्री आहे 751, 6.8चा सक्सेस रेट आहे. देन वी हॅव पॉलिटिकल सायन्स, ज्याचा 8.2 सक्सेस रेट आहे. आणि सोशलॉजी 1263 पैकी 126 पास झालेत आणि 10%. हे मागच्या 2 रिपोर्टमधून जरी आणलं असलं मी, इवन तो पण रिपोर्ट जर तुम्ही बघितला, सेम स्टॅटिस्टिक्स इकडे सोशलॉजी ह्या पुढच्या वर्षीच्या रिपोर्टमध्ये इट इज 9.2. त्याला अजून आपण कम्पेअर करू 8.3 पॉलिटिकल सायन्स. देन वी हॅव कुठे 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 अजून जिओग्राफी 1300 विद्यार्थी होते 7.2च्या सक्सेस रेटनं. देन अँथ्रोपोलॉजी 8.3च्या सक्सेस रेटनं.
मायनर फरक जरी असला, सो माझी पहिली आर्ग्युमेंट मला क्लिअर करायची की काय सोशोलॉजी थ्रूआउट द इयर्स ट्रस्टेड ऑप्शनल आहे. ह्याचे रिझन आता मी पुढे बोलेल की व्हाय सक्सेस रेट हा कॉन्स्टंट आहे मागच्या कित्येक वर्षापासून, कधीच धोका दिलेला नाही हे ऑप्शनल मागच्या कित्येक वर्षात. इव्हन तुम्ही अँथ्रोबद्दल पण ऐकलं असेल की यार खूप जण गेले म्हणून मार्क कमी पडले. तसं सोशोचं होत नाहीये. सोशो इज फेअरली स्टेबल, जो तुम्हाला सक्सेस रेट देणारा ऑप्शनल ठरलेला आहे. हे फक्त मी 2 रिपोर्ट आणलेत, पण यूपीएससीच्या प्रत्येक अॅन्युअल रिपोर्टमध्ये तुम्हाला अशी स्टॅटिस्टिक्स दिसेल. ह्या स्टॅटिस्टिक्सला आपण म्हणतो की व्हाय सोशोलॉजी इज अ लेट्स से हायेस्ट स्कोरिंग पोटेन्शियल. आणि माझी पहिली आर्ग्युमेंट क्लिअर होते की सोशोलॉजी इज द मोस्ट स्कोरिंग अमॉंग द ऑल द ट्रस्टेड अँड फेवरेट ऑप्शनल इन द लिस्ट. ओके. दुसरा माझा आर्ग्युमेंट असेल की सोशोलॉजी का, तर ऑफकोर्स आम्ही काय शिकतो हे महत्वाचं. द सब्जेक्ट इज इंटरेस्टिंग इन इटसेल्फ. आपण ज्या समाजामध्ये जन्म घेतो, जिथे वाढतो, जिथे मोठे होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोशोलॉजी ऑप्शनमध्ये शिकायच्यात. रादर आवर सब्जेक्ट मॅटर इज व्हेरी व्हेरी फॅमिलियर, व्हेरी व्हेरी रेलेव्हंट. आम्ही काय शिकतो? आम्ही शिकतो शिक्षण म्हणजे काय, संस्था, सगळ्या सामाजिक संस्था, कुटुंब, विवाह, सामाजिक परिवर्तन. रादर एक सिक्वेन्समध्ये शिकतो की समाज तयार कसा झाला, समाज आत्ता कसा चालतोय आणि समाज कसा परिवर्तित होतो. सायकल कशी आहे? समाज कसा सुरू झाला, समाज कसा तयार झाला, त्याचं इव्होल्युशन कसं झालं, समाज आत्ता कसा काम करतोय आणि समाज परिवर्तित कसा होतो, ह्या सायकलला आम्ही शिकतो. समाज तयार होण्यापासून परिवर्तनापर्यंत. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही शिकतो सामाजिक संस्था आणि समाजामधले परस्पर संबंध. सामाजिक संस्था, संस्था कुठल्या कुठल्या? धर्मसंस्था, राज्यसंस्था, कुटुंब संस्था, विवाह संस्था, शिक्षण संस्था, राज्य संस्था, ह्या सगळ्या सामाजिक संस्था शिकण्याचं काम आम्ही करतो एक सायंटिफिक पद्धतीनं. आणि म्हणून ज्या संस्थांमध्ये आपण लहानपणापासून वाढलोय, जन्म घेतलाय, सोशलाइज झालोय, ह्याच सगळ्या सामाजिक संस्था आपल्याला शिकायला पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी मिळते. कुटुंब शिकण्यात काय नवीन आहे? विवाह शिकण्यामध्ये काय नवीन आहे? जाती व्यवस्था शिकण्यामध्ये काय नवीन आहे? धर्मसंस्था, त्याचे समाजावरचे परिणाम, धर्माचे परिणाम, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हे शिकण्यामध्ये काय नवीन आहे? आय डोंट थिंक एनिथिंग राईट बियॉन्ड द स्कोप, जे तुम्ही लहानपणापासूनच सगळे बघितलं, ऑब्झर्व केलंय. रादर मी असं म्हणेल की तुम्ही ऑलरेडी एक सोशोलॉजिस्ट आहात. यू हॅव सम ऑर अदर लेट्स से ओपिनियन ऑन दिस सोशल इन्स्टिट्यूशन्स. तुम्हाला तुमच्या ऑब्झर्वेशनवरनं आतापर्यंतच्या 20, 22, 25 वर्षांच्या तुमच्या लाईफ स्पॅनमधल्या ह्या तुमच्या ऑब्झर्वेशन्सवरनं समाजामधल्या आजूबाजूच्या प्रत्येक सामाजिक संस्थेवर काही ना काही अभ्यास झालेला आहे, काही ना काही ओपिनियन आहे, काही ना काही ऐकलंय, काही ना काही ऑब्झर्वेशन आहे. सो यू हॅव ऑलरेडी स्टार्टेड द प्रिपरेशन ऑफ दिस ऑप्शनल, मी असंही म्हणू शकतो. ह्याच्या पलीकडे तुम्हाला एक्स्ट्रा करण्याची गरज जी आहे ती आम्ही इथं कोर्समध्ये किंवा तुमच्या पुस्तकांमधून असेल, पण तुमचा ऑलरेडी प्रिपरेशन झाला. इथून काहीही स्क्रॅचपासून सुरू करण्याची तुम्हाला गरज नाही, कारण यू नो व्हॉट इज समाज, यू नो हाऊ द रिलेशन्स डेव्हलप, यू नो व्हॉट डू मीन बाय फॅमिली, यू नो पॉझिटिव्ह पॉईंट्स ऑफ फॅमिली, निगेटिव्ह पॉईंट्स ऑफ फॅमिली. तुम्हाला माहिती आहे डावरी सिस्टम काय, तुम्हाला माहिती आहे हुंडाबळी काय, तुम्हाला माहिती आहे जाती व्यवस्था, अस्पृश्यता, तुम्हाला माहिती आहे धर्माचे अनिष्ट प्रकार, अंधश्रद्धा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीनं हे पॉलिटिक्स चालतं, राजकारण चालतं. ह्या सगळ्या गोष्टींचं काही ना काही ऑब्झर्वेशन तुमचं ऑलरेडी आहे रादर शाळेपासून. सो द टॉपिक इज व्हेरी इंटरेस्टिंग. ॲडिशनली तुम्हाला वाटेल की मग ह्यात इंटरेस्टिंग काय, आम्ही ते रोजच बघतो. हे आपल्याला एका सायंटिफिक वेनं बघायचं असतं, एका पद्धतशीर पद्धतीनं बघायचं, राईट? की आम्ही ह्याकडे नीट बघतो. जसं मी तुम्हाला मागे पण एक एक्झाम्पल छोटंसं दिलं होतं की यार जर माझा भाऊ आणि माझी वहिनी एकाच कंपनीत सोबत काम करतायत, ऑफिसला पण सोबत जातात, घरी येऊन माझी वहिनी स्वयंपाकघरात जातीये, माझा भाऊ जर नेटफ्लिक्स समोर बसतोय, तर मला ह्याला ऑब्झर्व करावं लागेल की व्हॉट इज धिस. सोशोलॉजी एक्झॅक्टली बघते की व्हॉट इज धिस अँड व्हाय इज धिस. व्हॉट इज धिस? दिस इज कॉल्ड ॲज डबल शिफ्ट. महिला जेव्हा बाहेर काम करतात तेव्हा घरी येऊन पण त्यांना डबल शिफ्ट करावं लागते. ॲडिशनली वाय समाजामध्ये अजूनही पुरुषसत्ताक पद्धतीचे विचार समाजामध्ये रूढ आहेत, है ना? व्हॉट इज धिस, व्हाय इज धिस, म्हणजे आम्ही काय शिकतोय की समाजामध्ये काय चाललंय आणि का होतं, काय आणि का, एवढंच शिकण्याचं काम सोशोलॉजी करते. म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी समोर येईल ज्या संस्था तुम्ही शिकलात त्याला जरा नवीन पद्धतीनं शिकायचं, नवीन पद्धतीनं. जसं की मी तुम्हाला विचारेल की शिक्षणाचे एक सिंपल प्रश्न करतो तुमच्यासमोर, राईट? तुम्हाला काय वाटतं, शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन घडतं का? ऑफकोर्स, राईट? कुणी आर्ग्यू करू शकेल त्यावर की हां सर शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन घडतं? सोपे पॉईंट आहेत. हा आपला सिलेबस आहे बघा, ऑप्शनलचा सिलेबस. का घडतं बरं? विचारशक्ती वाढते.
बाय द वे तुम्हाला माहिती आहे हे स्टेटमेंट एका फेमस व्यक्तिमत्वाचं आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पोटेंट वेपन टू चेंज द सोसायटी. नेल्सन मंडेला की समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय अजून कुठलंही है ना पोटेंट वेपन नाही आहे. का? तुमची विचार करण्याची पद्धत, रॅशनॅलिटी, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद हे सगळं का घडतं? शिक्षणामुळे. आता मी सोशोलॉजी ॲड करतो. नेल्सन मंडेलांचं ओपिनियन जरासं अर्धवट वाटतं सोशोलॉजी ॲड करतोय. एक्झॅक्टली ॲनालिसिस काय असतं? जर शिक्षणामधला कंटेंटच बॅकवर्ड लुकिंग असेल तर, शिक्षणामधला कंटेंटच अंधश्रद्धा असतील तर, शिक्षणामधला कंटेंटच पुरुष सत्ताकवादी असेल तर, जसं की लेट्स से छगन शाळेत जातो, कमल स्वयंपाक करते. काय शिकले तुम्ही आतनं? अरे घटे मग पण छगन शाळेत जातोय, कमल स्वयंपाक करते, कळतंय? किंवा हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये भगवा आणि हिरवा कलर राज्य करताना वापरला असेल अकॉर्डिंग टू देअर ओन रेजिम, राईट? जर शिक्षणामधला कंटेंटच बॅकवर्ड लुकिंग असेल तर शिक्षणामुळे कसं काय सामाजिक परिवर्तन होईल? उलटं परिवर्तन होईल, पण ते कसं असेल? अधोगामी, मागे असेल, राईट? अनालिसिस आम्ही नवीन पद्धतीनं बघतो. शिक्षण ॲडिशनली तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो, तुम्हाला समजेल असं. तुम्ही म्हणता ना शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन होतं, मी म्हणतो शिक्षणामुळे आर्थिक दरी वाढते. भारतामध्ये आज दोन शाळांच्या एक मॉडेल्स राबतात. एक द गव्हर्नमेंट स्कूल्स आणि दुसरा प्रायव्हेट स्कूल्स. अनफॉर्च्युनेटली द गव्हर्नमेंट स्कूल्स, मोस्ट ऑफ देम दे लॅक इन्फ्रास्ट्रक्चर, दे लॅक गुड रिसोर्सेस, दे लॅक गुड टीचर्स. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली अशा शाळांमधून जे विद्यार्थी पास होत आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला काहीतरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज असेल. का? कारण शिक्षणाची क्वालिटी योग्य वेळेत आणि योग्य त्या आवश्यक त्या क्वांटिटीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही, क्वालिटी कॉम्प्रोमाइज झालेली असेल. दुसऱ्या साईडला मला दिसते प्रायव्हेट स्कूल्स ज्यांचे डोनेशन्स 3 लाख, 5 लाख, 2 लाख आहेत. युनिफॉर्म 4 प्रकारचे, राईट? कुठे हे डे ते. एक तर मी ऐकलं होतं की पुण्यामधल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये बालवाडीच्या पोरांना ती शाळा, स्कूल, बालवाडी तिथं नसेल म्हणत, त्याला KG म्हणतो, आपण बालवाडी म्हणायचो, पण तिथे त्या लहान पोरांना त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले होते की त्यांना त्या मोठा रेस्टॉरंट होतं की त्यांना काटा चमचा कसा पकडायचा, टेबलवर कसं बसायचं, तो रुमाल कसा लावायचा, ऑर्डर कशी करायची, हे सगळं शिकवायला ते घेऊन गेले होते. चांगली गोष्ट आहे, गुड मॅनर्स, राईट? पण हेच मॅनरिझम, हीच इंग्लिश, हीच क्वालिटी ऑफ एज्युकेशन माझ्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना का नाही भेटत? शिक्षण तर हे पण आहे, शिक्षण तर ते पण आहे. आर गेटिंग माय पॉइंट? म्हणजे होतंय काय की जिल्हा परिषद शाळेमधून जो विद्यार्थी पास होऊन बाहेर पडणार आहे आणि ह्या कॉन्व्हेंट स्कूल्समधनं किंवा सो कॉल्ड इंटरनॅशनल स्कूल्समधनं जो विद्यार्थी बाहेर पडणार आहे, ह्या दोघांमधल्या पुढच्या फ्युचरचा काही फरक वाटेल का तुम्हाला? असेल का अंदाजा? नक्की मोस्ट ऑफ द प्रोबॅबिलिटी हाच आहे की तिथं फरक असेल. का? कारण आपण क्वालिटी ऑफ एज्युकेशन वेगवेगळं दिलं. मग तुम्ही जर म्हणताय शिक्षणामुळे जर सामाजिक प्रगती होते, सामाजिक परिवर्तन होतं, तर मला इथं दिसतंय की शिक्षण तर ॲक्च्युली समाजामधल्या दरी वाढवतंय. आर्थिक दरी, लैंगिक दरी, लिंगभाव दरीत एक अनफॉर्च्युनेट इतकी घाणेरडी घटना नाशिकमध्ये त्या दिवशी 4-5 महिन्यांपूर्वी घडली की एक शिक्षक, तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल मे बी ती न्यूज, की त्यानं काय केलं की विद्यार्थिनी त्यांच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा प्रोग्राम सुरू होता. ओके, वृक्षारोपणाचा प्रोग्राम. ह्या वृक्षारोपणाच्या प्रोग्राममध्ये 4 विद्यार्थिनींना पार्टिसिपेट करण्यापासून त्यानं रोखलं. त्यांचे पिरियड्स सुरू होते, मेन्स्ट्रुअल पिरियड्स, आणि त्यानं आर्ग्युमेंट दिले की जर तुम्ही इथे झाडं लावाल तर ते झाडं जळतील. नाशिकमधली घटना आहे. आता शिक्षकानं काय शिकवणं अपेक्षित आहे? जेंडर इक्वॅलिटी, समता, बंधुता, सेन्सिटिव्हिटी, ओरिजिनल बायोलॉजी, जेनेटिक, जे काय असेल, जे काही नेचर आहे ते शिकवणं आवश्यक. तुम्ही काय करतायत? कळतंय? मागे मध्य प्रदेशमधल्या एका शिक्षिकेनं हिंदू मुलाला बोलवलं आणि एका मुस्लिम मुलाला कानाखाली मारायला लावलं. इतकंच काय, यूपीमध्ये अमेठी नावाचं एक गाव आहे, तिथल्या शाळेची केस स्टडी फार फेमस झाली. त्या अमेठीमध्ये मिड डे मील, जे आपण मध्यान्ह भोजन वाटतो, त्या मिड डे मीलच्या रांगा सुद्धा जातीवर आधारित शाळेमध्ये, शाळेतल्या स्कूल्सच्या त्या लेक्चर हॉल्समध्ये विद्यार्थ्यांना जातीवाईज अजूनही बसवलं जातं यूपी बिहारमधल्या बऱ्याचशा शाळांमध्ये.
शिक्षण व्यवस्थेनं समानता प्रस्थापित करणं आवश्यक होतं. शिक्षण व्यवस्थेनं विचार परिवर्तन करणं आवश्यक होतं. पण शिक्षण व्यवस्था काही कारणास्तव किंवा काही ठिकाणी तुम्हाला जाती व्यवस्था, धार्मिक अंधश्रद्धा किंवा पुरुष सत्ताक पद्धती, आर्थिक असमानता वाढवताना का दिसते? म्हणून मला नीट अनालाइज करावं लागेल की शिक्षण व्यवस्था खरंच हे सोशल चेंजचं पोटंट वेपन आहे की नाही, त्याची अनालिसिस मी सोशलॉजीमध्ये घेईन. आर वेटिंग वन. असं कित्येक गोष्टी शिकायच्यात की जे तुमचा माइंड ओपन करतं. राईट. सो जे बघायचं आहे ते सायंटिफिकली, समाज कसा बघतो ह्यापेक्षा एक समाजशास्त्रज्ञ कसा बघतो ह्याकडे आपल्याला बघायचं. जसं की एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की आम्ही काय, जसं की सुसाईड फॉर एक्झाम्पल, आत्महत्या ही जो टॉपिक आहे, आत्महत्या. तुम्हाला काय वाटतं समाजामध्ये आत्महत्या का घडतात? सामाजिक प्रेशर. अजून काय वाटतं तुम्हाला? आत्महत्या का घडतात? एखादा व्यक्ती आत्महत्या का करतो? मानसिक तणाव, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, पर्सनल रिलेशन मधलं फेल्युअर किंवा समथिंग लाईक दॅट, जे काही असेल. राईट. आपल्याला बरेचदा असं वाटतं मोस्ट ऑफ द रिझन्स माइट बी सायकोलॉजिकल. अँझायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन हे सायकोलॉजिकल पॅरामीटर असेल ज्यामुळे आत्महत्या घडते. पण समाजशास्त्रामध्ये एक व्हेरी सेलिब्रेटेड स्टडी आहे, फार फेमस स्टडी आहे, सुसाईड बाय एम.एल. डर्किम, ज्यामध्ये एम.एल. डर्किम समजून सांगतो की बाबा समाजाच्या दबावामुळे, समाजाच्या प्रेशरमुळे कशा पद्धतीनं आत्महत्या घडून येतात आणि आत्महत्येचे 4 प्रकार आहेत, असा एम.एल. डर्किम त्याच्या स्टडीमधनं समजून सांगतो. म्हणजे काय की आम्ही प्रत्येक गोष्टींकडे बघतो पण अत्यंत विचारानं, सायंटिफिकली, टेक्निकली बघतो आणि अशा पद्धतीनं खूप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा नीट सायंटिफिकली समजून सांगतो, ज्यामुळे तो सब्जेक्ट मॅटर आणखी इंटरेस्टिंग बनतो. आता आणखी एक गंमत सांगू का तुम्हाला? आणखी एक वेबर आहे, आणखी एक थिंकर वेबर नावाचा. तुम्हाला माहिती, भारतामध्ये आपण असं बऱ्याचदा ऐकतो की धंदा करावा तर मारवाड्यांनी, धंदा करावा तो गुजरात्यांनी, धंदा करावा तर जैन, समथिंग लाईक दिस, असं आपण बऱ्याचदा ऐकतो. इवन मराठी किंवा महाराष्ट्रामध्ये असंही म्हणतात की एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीत धंदा ह्यांनी करू नये, ह्यांना नाही जमणार, असं पण म्हणतो आपण बऱ्याचदा. तुम्हाला काय वाटतं बरं की हा व्हॉट इज दिस बिहेवियर? किंवा एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीचा सक्सेस आपल्याला बिझनेसमध्ये जास्त का दिसतो दॅन अदर्स? ह्यावर पण एक सोशोलॉजिकल स्टडी आहे. ह्याला आपण म्हणतो प्रोटेस्टंट एथिक्स अँड स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो प्रोटेस्टंट नीतितत्वे बाय मॅक्स वेबर, की कशा पद्धतीनं एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटीमध्ये बिझनेस अक्युमेन, पोटॅन्शियल, सक्सेस जास्त असतं. हे सायंटिफिकली आम्ही शिकतो की असं का होतं. सांगण्याचा अर्थ असा की समाजामध्ये आर्थिक दरी का आहे, आहेर नाहेरे वर्गातला संघर्ष का आहे, कामगारांचं शोषण का होतं, धर्म काय आहे. बाय द वे, एम.एल. डर्किम आणखी स्टेटमेंट वापरतो बरं. एम.एल. डर्किम म्हणतो की मानवानं देवाला जन्म घातलाय, ना की देवानं मानवाला. जर तुम्हाला ऑफकोर्स आपलं विचारलं तर तुम्ही काय म्हणाल? आपण तर देवाची फुलं. आता राईट, समथिंग लाईक दिस. राईट. ऑफकोर्स ती श्रद्धा आहे, तो विश्वास आहे, ती बिलीफ आहे, आपण त्याचा आदर करतो की हां एक अलौकिक शक्ती आहे, एक देव नावाचे काहीतरी कन्सेप्ट आहे. असेल काही लोकांचा विश्वास असेल, काही लोकांचा विश्वास नसेल, हा डिबेट नाही आहे. पण सोशलॉजी काय प्रूव्ह करते की देवाची निर्मितीच मानवानं केली आहे, मानवाची देवानं नाही केलेली. राईट. तर आम्ही सोशोलॉजिकली जे काही बघतोय आजूबाजूला ते फार इंटरेस्टिंगली बघतो, वेगळ्या नजरेनं बघतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बाहेर काढतो आणि मग सांगतो की हे होतंय कसं. दॅट्स वाय सोशोलॉजी हॅज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट मॅटर, जो सुरू होतो समाज तसा कसा इव्हॉल्व्ह झाला, समाज चालतो कसा आणि ॲडिशनली समाज परिवर्तित कसा होणार आहे, अशा पद्धतीच्या सायकलमध्ये सोशोलॉजी ऑप्शनल आपण शिकतो. माय थर्ड आर्ग्युमेंट जे असेल की सोशोलॉजी ऑप्शनल का, जे मी बोललो की सोसायटीवर, तिसरा आर्ग्युमेंट जो असेल तो असेल की अत्यंत संक्षिप्त, म्हणजे व्हेरी कन्साइज सिलेबस, व्हेरी वेल फॉर्म्युलेटेड सिलेबस. कुठलाही त्यांनी असा त्यामध्ये काय म्हणतात त्याला की हिडन पार्ट ठेवलेला नाही. जे काही दिलं ते स्पष्ट दिलंय, तेवढंच आणि तेवढ्यावरच प्रश्न पडतात. रादर एक फॅक्ट अशी की जवळजवळ 80, 90, 95% तुमचे क्वेश्चन पेपर्स किंवा क्वेश्चन्स हे रिपीट होतात दरवर्षी. तुम्ही जर PYQs बघितले मागचे, इव्हन माझंही बुक त्यावर येतच आहे, लवकरच येतं, पण तुम्ही जरी PYQs बघितले UPSC, तुम्हाला दिसेल की किती रिपिटेशन आहे. रादर मी सांगेल की तुम्ही PYQs जरी 15 वर्षांचे केले तरी तुमचं 90%, 80% काम संपलेलं आहे, कारण तुमचा पूर्ण पेपर लीक झालेला आहे ऑलरेडी PYQ मध्ये. रिपीट होतं सगळं. ह्याचं कारण की सिलेबस छोटा आहे, त्यांना काल मार्क्सवर अजून काही विचारायला राहिलेलं नाही. एम.एल. डर्किम किंवा स्टेट किंवा रिलिजनवर अजून काही विचारायला राहिलेलं नाही. त्यांना तेच प्रश्न, कारण आता आपण काल मार्क्सला त्यांना उठ म्हणू शकत नाही की नवीन थिअरी देऊन. जे बोलून गेले ते बोलून गेले. राईट. तेवढ्यावरच प्रश्न पडणार.
एम एल डर्खिम असो, वॅक्स वेबर असो, जे थिंकरला तुम्ही घाबरता, ज्याला घाबरायची अजिबात गरज नाही, रादर तेच सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग लोक आहेत की त्यांनी सोशोलॉजी. आता मला सांगा ना, फिजिक्समध्ये आपण सुरुवात करतो न्यूटन्स 3 लॉज ऑफ मोशन. कुठे ॲपल पडलं म्हणे न्यूटनच्या डोक्यावर आणि मग ग्रॅव्हिटीचा शोध लागला, राईट. मग त्यानं ग्रॅव्हिटीचा शोध पुढे लावला. मग तो फॉर्म्युला आपण आईन्स्टाईन रिलेटिव्हिटी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर, एफ इज इक्वल टू एम ए, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 बाय आर स्क्वेअर. व्हॉट इज दिस? हे काय? हे तर थिंकर लोक आहेत ना, फिजिक्समधले, केमिस्ट्रीमधले, रदरफोर्ड्स मॉडेल, कुठे ह्यांचं मॉडेल, त्यांचं मॉडेल. मला सांगा, कुठलाही डिसिप्लिन आकाशातून पडतो का? कुठलाही विषय आकाशातून नाही पडत, त्याला त्याचे थिंकर लोक बनवतात. प्रत्येक ऑप्शनलमध्ये थिंकर लोक असतात. मग तो PSIR असो, पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी असो, तुमचा फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, प्रत्येक डिसिप्लिन ही थिंकरनीच बनते आणि थिंकरच्याच पर्स्पेक्टिव्हनं आपण त्या डिसिप्लिनकडे बघणं आवश्यक आहे. आणि दोज पीपल दे मेक दीज ऑप्शनल्स ऑर दिस सब्जेक्ट व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. जसं मी सांगितलं, जर वेबर नसता तर मला हे कळालंच नसतं की यार पर्टिक्युलर एकाच कम्युनिटीमध्ये, फॉर एक्झाम्पल लेट्स से प्रोटेस्टंट किंवा भारतामधले गुजराती, भारतामधले मारवाडी, ह्यांच्यामध्ये बिझनेस अक्युमेंट कसं काय जास्त आहे, हे मला कुणी सांगितलं? हे मला वेबरनं सांगितलं. जगामध्ये किंवा भारतामध्ये आहेरे आणि नाहीरे ह्या आर्थिक संघर्षामधनं कशा प्रकारे तुम्हाला कामगारांचं शोषण होतं आणि ते भांडवलशाहीला उलथून टाकू शकतात, ही आयडिया मला, क्रांतीची आयडिया मार्क्सशिवाय कळाली नसते. देवाची निर्मिती कुणी केली ह्याची आयडिया आली नसते, सुसाईड का होतं ह्याची आयडिया. मग थिंकर इज इक्वल टू MC स्क्वेअर. तसं आमच्याकडे काय की ह्या कारणामुळे आत्महत्या होते. जसं तिकडे F इज इक्वल टू MA, तसं आमच्याकडे काय की ह्या पर्टिक्युलर एथिक्समुळे भांडवलशाही वाढते. दॅट्स इट. तर पर्टिक्युलर थिंकर किंवा पर्टिक्युलर डिसिप्लिन हे थिंकरशिवाय इंटरेस्टिंग बनू शकत नाही. आणि सोशोलॉजीमध्ये ह्या तिसऱ्या आर्ग्युमेंटला बोलले की त्यांनी बरोबर लिस्ट करून दिलेत की 6 तुम्हाला वाटायचे. पेपर 1ला 6 थिंकर, पेपर 2ला 3 थिंकर, आणि थिंकर मधला 4 कन्सेप्ट आहेत. अत्यंत इंटरेस्टिंग. रादर मी सोशल माइंड्स नावाचा पहिला जो सीझन आहे तो पण 3 थिंकरवर आणलाय. तुम्ही तो युट्यूबला बघितला पण असेल, थोडक्यात बघितलं असेल, तुम्हाला सिलेबसला त्यावेळी आणखी बेटर कळेल. मार्क्स, वेबर आणि डर्खिम ह्या गोष्टी मी सोप्या करून सांगितल्यात की हां ह्यांचं काय म्हणणं आहे नेमकं 10-10 मिनिटांमध्ये. पण ट्रस्ट मी, तुम्हाला एका पॉईंट नंतर वाटेल की ह्यांच्याशिवाय काय मजा होती. हेच तर लोक आहेत थिंकर्स, राईट. म्हणून UPSC आणि MPSC सुद्धा एक्झाममध्ये पण ह्याला जास्त वेटेज देतात. रादर सगळ्यात सोपा, सगळ्यात इंटरेस्टिंग आणि मार्क्स देणारा हा आपला सिलेबस आहे. म्हणून मी म्हणेल की ॲज कम्पेअर्ड टू अदर ऑप्शनल्स ह्याची साईज S आहे. कुणी XL असतं, कुणी M असेल, कुणी L असेल, तर आम्ही S साईजचे आहोत. हे मी खूप अभिमानाने सांगेल. 3 महिन्यामध्ये विथ 1 रिडिंग, 1 रिव्हिजन, नोट्स काढून एकमेव ऑप्शन आहे की तुम्हाला खूप लवकर. बाय द वे मला सांगा ना, साईज कमी असण्याचा फायदा काय? मोर रिव्हिजन्स, राईट. मोर रिकॉलिंग. जेवढं कमी तेवढं जास्त रिप्रोडक्शन, राईट. त्यामुळे तुम्हाला दिसेल की तुमच्या एक्झाममध्ये मार्क्स तो दिसतो सक्सेस रेट का बरं हाय, 10.10 दरवेळी सक्सेस रेट हाय का बरं आहे? कारण वेळ कमी लागतोय, कमी वेळेत संपतोय, कॉन्फिडन्स वाढतोय की माझा ऑप्शनल संपलाय, रिव्हिजन जास्त बनतात. म्हणून मी त्याला म्हणेल की यार S साईज दॅट सेव्स युअर टाइम. अँड ट्रस्ट मी, तुमच्या ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या करिअरमध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स टाइम आहे. टाइम, नॉट मनी इवन, not financial background even, nothing is more important than the time. जेवढा वेळ तुम्ही रॅशनली वापराल तेवढं तुमचं काम लवकर आणि तुमची पोस्ट लवकर आलेली असेल, राईट. तो S साईज हा ऑप्शनल असणार आहे. ॲडिशनली अतिरिक्त फायदे पण फार इम्पॉर्टंट आहेत बरं ह्याचे. सोशलॉजी ऑप्शनल हा तेवढा सोपा आहे, पण त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत आहे. मी याला काउंट करतो कुठं कुठं कसा फायदा होतो. ह्याचा पहिला फायदा की GS1 मधला इंडियन सोसायटी, GS1 इंडियन सोसायटी नावाचा टॉपिक आहे, जो दरवर्षी, रादर मागच्या 2 वर्षात उलट झालंय. जिओग्राफी 100 मार्काला पडायचं, पण आता इंडियन सोसायटी 100 मार्काला पडलं. रादर GS1 मधला सगळ्यात हायेस्ट स्कोरिंग असलेला टॉपिक मागच्या 2 वर्षांमध्ये सोसायटी, पण मागच्या 5 वर्षांचा ॲव्हरेज काढला 30%, समवेअर लाईक 85 मार्कांच्या आसपास सोसायटीमध्ये. GS2 मधलं सोशल जस्टिस हा जातो जवळजवळ 65, 60, 70 मार्कांपर्यंत. 2. तिसरा GS4 एथिक्स. आता हे कुठून आणलं म्हणतो तुम्ही? एथिक्स मधल्या केस स्टडीज, फक्त केस स्टडीज. मी तर थेअरीवर चाललो पण नाही, थेअरीवर तर डायरेक्ट प्रश्न पण पडलेले आहेत थेअरीमधले, पण फक्त आणि फक्त केस स्टडीजवर बोलतो मी की ह्या केस स्टडीज सेक्शन B जो अराउंड 120 मार्कांच्या आसपास पडतो. आता हे कसं, ज्या केस स्टडीज तुम्हाला एथिक्समध्ये पडतात ते आजूबाजूला चालू असलेले प्रॉब्लेम्स असतात, आजूबाजूला घडणाऱ्या समस्या असतात.
जसं की एक साधा इश्यू तुम्हाला सांगतो. त्यांनी एक UPSCने केस स्टडी विचारली होती. ही रिअल केस स्टडी बाय द वे. मी तुम्हाला पण विचारतो, तुम्ही पण त्यामध्ये पार्टिसिपेट करा. एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजनाची कुकिंग करणारी कुक जी आहे ती कुक शी बिलॉंग्स टू SC कास्ट. ठीक आहे, शेड्यूल कास्टची आहे ती. आणि ती जी कुक बनवते फूड किंवा ती खिचडी ते खायला नकार दिलाय काही विद्यार्थ्यांनी बिलॉंगिंग टू अपर कास्ट आणि त्यांच्या पालकांनी. त्यांचे पालक आणि विद्यार्थी म्हणतात की आम्हाला हे फूड खायचं नाहीये कारण इट इज कुक्ड बाय द SC कुक. कळतंय? ही आत्ता घडलेली घटना आहे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी. अशा वेळी यू आर अपॉइंटेड ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑर कलेक्टर ऑफ दॅट डिस्ट्रिक्ट. तुमच्यापर्यंत ही न्यूज कुठून ना कुठून तरी आली. तुम्हाला दिसलं की हे दिस इज व्हेरी व्हेरी इनह्युमन, हे जरा डेंजरस घटना आहे ना, की कुकला इनह्युमन फिलिंग दिली जाते. त्यावेळी तुम्ही काय कराल? अशी केस स्टडी UPSCने पण विचारली होती आणि अशी केस स्टडी घडली होती म्हणून UPSCने विचारली होती. काय वाटतं तुम्हाला? समजली केस? आता आपण ऑप्शन देऊ शकलो असतो की वी विल टेक लीगल ॲक्शन. ओके, आपण जाऊ लोकांचं परिवर्तन करू, आपण जाऊ जागृती घडून आणू. जागृती घडून आणायला आंबेडकर पण होते, गांधीजी पण होते. 75 वर्ष झाले इंडिपेंडन्स होऊन, आर्टिकल 17 येऊन, पण अजून तितकी जागृती झाली का? तुम्ही तिथे राहणार आहेत 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जास्तीत जास्त. तुम्ही गेल्यावर पुन्हा जसंच तसेच. कळतं मी काय म्हणतो? दुसरा लीगल ॲक्शन. तुम्ही किती लोकांना जेलमध्ये टाकणार आहात? किती? आता ज्या कुकपासून फूड खायला नकार दिला त्या शाळकरी विद्यार्थ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकणार आहेत का? नाही टाकणार ना. यू विल नीड सम अदर कंपॅशनेट अप्रोचेस. तो अप्रोच होता की तुम्हाला समाजामध्ये जाऊन त्यांना मानसिक परिवर्तन करणं आवश्यक आहे की नाही, जाती व्यवस्था, अस्पृश्यता ह्या अमानवीय गोष्टी आहेत, राईट? आणि ह्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी यू हॅव टू सेट अन एक्झाम्पल की आय एम बिईंग अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर. मी अप्पर कास्टचा असून सुद्धा त्या कलेक्टरनं काय केलं की डायरेक्टली गाडी काढली, त्या शाळेवर गेला, गावातल्या सगळ्या थोर लोकांना बोलवलं, अपर कास्टला बोलवलं, विद्यार्थ्यांना परत बोलवलं, त्या कुकला बोलवलं, खिचडी करायला लावली आणि सगळ्यांना लाईनने बसवलं. त्या लाईनमध्ये तो कलेक्टर पण बसला आणि सगळ्यांसोबत खाल्लं. बाकीच्यांना पण खावंच लागणार होतं. पण इम्पॅक्ट गेला की ओके, तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करून भेदभाव करतात, असमानता प्रस्थापित करतात, हे अत्यंत इलॉजिकल आहे, इनह्युमन आहे. आता हा अप्रोच डेव्हलप करायला तुम्हाला कास्ट सिस्टम, अनटचॅबिलिटी, त्याची इनह्युमन प्रॅक्टिसेस, त्याचे फॉर्म्स माहीत पाहिजेत. म्हणून कास्ट जर तुम्ही सिलेबस बघितला तर सिलेबस सोशिओलॉजीचा तो तुम्हाला पहिल्या लेक्चरला मिळणार आहे. 7 जुलैपासून सिलेबसची कॉपी मिळेल तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला पेपर 2 मधला B सेक्शन आहे. पेपर 2 मध्ये B मध्ये 2nd चॅप्टर आहे कास्ट सिस्टम. ह्या कास्ट सिस्टम मधला 3रा चॅप्टर आहे, 3रा टॉपिक जो आहे की ह्या अस्पृश्यतेचे प्रकार, ज्यामध्ये आपण हे शिकतो. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं शिकून तिथं पेपरामध्ये लिहिता, केस स्टडी अजून इम्पॅक्टफुल बनते, केस स्टडी अजून पॉवरफुल बनते. मे बी यू कॅन कोट आंबेडकर देअर, मे बी यू कॅन कोट M.N. श्रीनिवास देअर, जे आपण इकडे शिकतो, मे बी यू कॅन कोट G.S. घुरे देअर. हे अजून इम्पॅक्टफुल बनतं, राईट? आणखी एक केस स्टडी विचारली होती त्यांनी की बाबा आपण, तुम्हाला माहिती आहे आदिवासी वस्त्यांना बऱ्याचदा विस्थापित करतो, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो, राईट? अशी केस स्टडी GS4 मध्ये पडली होती. सोशल एम्पॉवरमेंट टॉपिक आहे पण GS4 मध्ये विचारला की एक आदिवासी वस्ती आहे, तिथून तुम्हाला हायवे टाकायचा आहे. काय करायचं आहे? हायवे टाकायचं. त्या आदिवासी वस्तीचं जे मूळ वास्तव्य त्या वस्तीवर आहे, त्या जंगलांमध्ये, ते मागच्या हजारो वर्षांपासून आहे. त्यांची संस्कृती, त्यांची पाळंमुळं, त्यांची रादर पूर्ण आयडेंटिटी त्या जमिनीशी जोडल्या गेलेली आहे. आयडेंटिटी. आता तुम्हाला हायवे टाकायचा आहे, विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर नॅशनल इंटरेस्ट, विच इज इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमी, विच इज इम्पॉर्टंट फॉर कनेक्टिंग द 2 मेजर पार्ट्स ऑफ इंडिया. हे असताना देखील तुम्हाला एका छोट्या ट्रायबल वस्तीला तिथून विस्थापित करायचं. अशा वेळी तुम्ही काय स्टेप्स? कळते? हायवेज आर इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमी, हायवेज आर इम्पॉर्टंट फॉर नॅशनल डेव्हलपमेंट, हायवेज आर इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमिक प्रायोरिटीज, बट ट्रायबल, त्यांचे राईट्स, आदिवासी लोक, त्यांची अस्मिता, त्यांचा है ना तिथला अधिकार, त्यांचे हक्क, ह्यावर डिबेट तयार झाला. काय केलं असतं तुम्ही? एक्झॅक्टली स्थलांतर तुम्ही म्हणतात, पण मला तेच म्हणायचं, मी मुद्दाम शब्द वापरला की त्यांची मूळ अस्मिता त्या जमिनीशी जोडल्या गेलेली, त्यांची संस्कृती, त्यांचे रिसोर्सेस, त्यांची उपजीविका, त्यांचं कुटुंब, नातेसंबंध सगळं त्या जमिनीशी जोडल्या गेलेलं आहे. आणि त्यांची संख्या पण कमी, बरं 50, 100, 200 काहीतरी असेल, बट इट डज इट मॅटर? आता जेव्हा तुम्ही हा टॉपिक, हेच आपल्याला आर्ग्युमेंट हवी होती की बॅलन्स हवा आहे, पण जेव्हा तुम्ही टॉपिक आदिवासी, त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्यांच्या समस्या ह्या सगळे शिकून जेव्हा ही केस स्टडी तिथे समोर मांडाल, तुम्हाला माहिती तुम्हाला तिथे का बसवलं जातं सिव्हिल सर्व्हिसेसवर?
जर हायवे बांधायचं डिसिजन एवढं सोपं असलं असतं तर रोबोटनं पण ते काम केलं असतं ना, की ही वस्ती उठला बाजूला करा, इथून हायवे जाणार. पण तुमची का गरज पडतीये? कारण तिथे माणसाची गरज आहे. जो त्याला म्हणतो ना आपण की लास्ट इन द लाईन, जो त्या लाईनमध्ये सगळ्यात शेवटी उभा आहे, ज्याचा आवाज द व्हॉइसलेस लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, त्यांचा आवाज ऐकण्याचं काम तुमचं आहे, त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम तुमचं आहे, त्यांना रिप्रेझेंट करण्याचं काम तुमचं आहे. समाजामधले वीकर सेक्शन्स, व्हलनरेबल सेक्शन्स, पीडित, वंचित, दुर्बल घटकांपर्यंत अधिकार, संविधान, त्याचे कायदे पोहोचवण्याचं काम तुमचं असणार आहे. अँड दॅट्स वाय त्यांना तुमच्याकडनं अपेक्षित आहे की यू शुड बी कंपॅशनेट, करुणा असली पाहिजे. जो काही डिसिजन तुम्ही घ्याल, पण त्यामध्ये तुमच्या उत्तरामध्ये करुणा दिसली पाहिजे टुवर्ड्स ट्रायबल्स. का, कशा, काय समस्या आहेत, काय ह्यांना करुणा आपण दाखवली पाहिजे, काय पुनर्वसन आपण करू शकतो, कुठल्या कुठल्या योजना आहेत, कुठले कुठले मॉडेल्स आहेत, हे सगळं काही आपण अजून बेटर शिकतो जेव्हा आपण सोशलॉजीतून केस स्टडीकडे जातो. चॅप्टर 3 आहे पेपर 2 मधला, बी सेक्शन मधला आदिवासी समुदाय, इथून शिकतो आपण. राईट. सांगण्याचा अर्थ असा की ह्याचा अतिरिक्त फायदा आहे GS1, GS2, GS4च्या केस स्टडीज. हे सगळं सोडून द्या. नंबर आकडा तुम्ही मोजला तर कुठेतरी 150 ते 120, म्हणजे हे कुठेतरी चाललंय समवेअर लाईक 370, 350च्या आसपास. हे सगळं बाजूला करा. हे सोडून द्यायला मी तयार आहे. एक मेजर फायदा आहे सोशलॉजीचा, तो म्हणजे निबंध. तो आहे एस्से. एस्से टोटल 250 मार्काला, पण ह्या 250 मार्कापैकी एस्से 2 सेक्शनमध्ये पडतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2 सेक्शनमध्ये एस्से पडतात. ह्या 2 सेक्शनमध्ये UPSC काय करते माहिती, मागच्या काही वर्षांपासून, ॲटलिस्ट 5 वर्षांपासून ते विचारतायत फिलॉसॉफिकल एसेस. ह्या 2 एसेस पैकी एक एसे, एक सेक्शन फिलॉसॉफीवर आहे, एक समवेअर GSC निगडीत आहे. आधी आपण बघून घेऊया की ह्या एसेमध्ये स्कोर किती पडतो. जनरली UPSCचा टॉपरचा ट्रेंड तुम्ही बघितला, ज्यांना मागच्या काही वर्षांमध्ये 100-200 रँकच्या आसपास पोहोचलेत. एसेमध्ये जनरली 140-150च्या आसपास मार्क, चांगले मार्क कन्सिडर करतो आपण. आणि अनफॉर्च्युनेटली एसे हाच तो पेपर आहे ज्यामध्ये सगळ्यात कमी पण मार्क पडू शकतात आणि सगळ्यात जास्त पण मार्क पडू शकतात. हाच तो विषय. ज्यांना जास्त मार्क पडतात ते जास्त म्हणजे किती, 150-140, 150-140. आधी आता आपण टॉपिकचे नाव बघू की यार हे टॉपिक काय, आणि मग माझे आर्ग्युमेंट मी समोर आणतो की हाऊ सोशलॉजी हेल्प्स देअर. आधी आपण एक पेपर बघूया. हे रॅन्डम मी UPSCचे ओरिजिनल्स आणलेत मागच्या वर्षांचे. हा एक पेपर आहे, हा दुसऱ्या वर्षाचा पेपर आहे. एकदा बघूया की टॉपिक कशाचं. तुम्ही बघितलं असाल मे बी, पण ते टॉपिक बघूया. यू विल बी सरप्राइज टू नो की असे टॉपिक UPSC एसेला विचारतं. सेक्शन ए, लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड. समजला? हो, पण 12 पान लिहायचे त्याच्यावर. किती? 12. ते पण काही पण गप्पा नाही मारायच्यात. ते लिहायचं आहे अत्यंत लॉजिकल, लिंकेज असणार, जस्ट लाईक अन IAS किंवा एका ऑफिसरसारखे तुम्हाला तिथे क्वालिटीनं ते एसे लिहायचं आहे, आर्ग्युमेंट द्यायच्यात. पहिला एसे काय तो की लाईफ इज अ लॉंग जर्नी बिटवीन ह्युमन बिईंग अँड बिईंग ह्युमन. आता ह्याचे कसे पैलू पाडायचे आहेत, कसं फोडायचं हे आपण वर्षभर शिकूच, पण टॉपिक असा आहे. दुसरा, माइंडफुल मॅनिफेस्टो इज द कॅटलिस्ट टू द ट्रँक्विल सेल्फ. कळालं? नाही कळालं. राईट. बरं, नाही कळालं. ही पहिली स्टेज. दुसरी स्टेज 12 पान लिहायच्यात. राईट. तिसरा टॉपिक बघा. शिप्स डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम, शिप्स सिंक बिकॉज ऑफ वॉटर दॅट गेट्स इन टू देम. जहाज कशी बुडते हे त्यांनी सांगितलंय फक्त. ह्याच्यावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. जहाज कशी बुडते. ऍक्च्युअली जहाज कशी बुडतेवर नाही, पण ह्याचं ऍप्लिकेशनवर लिहायचं आहे की हे कसं आहे ना, पॉलिटिकल सेक्टरमध्ये कसं, इकॉनॉमिक सेक्टरमध्ये कसं, सगळ्या सेक्टरमध्ये कसं. तर ह्यावर तुम्हाला लिहायचं आहे जवळजवळ 12 पानं. चौथा बघा, सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सॉफिस्टिकेशन. सोपा आहे आपण की सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सॉफिस्टिकेशन. मे बी तुम्ही बऱ्यापैकी ह्यावर आर्ग्युमेंट करू शकाल, लिहू शकाल. पण हा सेक्शन ए. असाच एक सेक्शन ए बघू आपण एका दुसऱ्या पेपराचा. द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी हॅज नाऊ बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स्ड. थोडा पचवायला वेळ घ्या, मग बघू आपण. द प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कवरी हॅज नाऊ बीन टेक्नॉलॉजिकली आउटसोर्स. मे बी सोशल मीडियाशी निगडीत काहीतरी हा टॉपिक असावा, पण सायन्सशी निगडीत आहे. ओके. दुसरा, युअर परसेप्शन ऑफ मी इज रिफ्लेक्शन ऑफ यू, माय रिॲक्शन टू यू इज अन अवेअरनेस ऑफ मी. मला भीती वाटते की ज्या विद्यार्थी तिथे मेन्सला बसलेले असतील, मी त्यांचे जसे पॉपकॉर्न सारखं डोकं
की अरे एक एक एसे असा बॉम्ब स्फोट होत असेल की पुढचा, बरं ॲटलिस्ट पुढचा चांगला असेल, मग तिसऱ्यावर जाईल मी. तिसरा काय बघा की कुठे आहे तो तिसरा? हा, फिलॉसॉफी ऑफ वॉन्टलेसनेस इज युटोपियन वाईल मटेरियलिझम इज शिमेरा. ठीक आहे, मान हलवूनच पुढे जावं लागलं. ठीक आहे. चौथा बघा, द रिअल इज रॅशनल अँड रॅशनल इज. कळलं? तुम्हाला लिहायचं तर आहेच, 4 पैकी एक तर कंपल्सरी आहे, लिहायचंच आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत तुम्ही सेक्शन बी मधले 2 लिहितो म्हणून, असं नाही करणार. राईट? तुम्हाला लिहायचंच, मार्क तर पाडायचे. आणि अनफॉर्च्युनेटली तुम्हाला माहिती आहे टाइम टेबल मेन्सचं कसं असतं. मेन्सच्या टाइम टेबल मधला पहिला पेपर असतो एस फर्स्ट पेपर, मग दुसऱ्या दिवशी 2 पेपर असतात. पहिला GS1चा, दुसरा GS2चा. टाइम बघा, पहिला द डे 1 इज एसे 9 to 12 PM. डे 2 9 ते 12, 2 ते 5, असे 2 पेपर. डे 3 पुन्हा 9 ते 12, 2 ते 5. ओके. डे 4 पुन्हा 9 ते 12, 2 ते 5, असे GSचे पेपर सांगतात. देन ऑप्शनल, पुन्हा डबल टायमिंग, अँड देन लँग्वेज. पहिलाच पेपर असतो जो फक्त एकच हाफ डे असतो, तो असतो एसए, एकच पेपर. आणि त्या पेपरात जर तुम्ही गडबड केली, तुम्ही कितीही योगी असं नका, तुमच्या पुढच्या पेपराच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होतो. कारण तुमच्या बॅक ऑफ द माइंड सुरू असतं की गडबड झाली, कसं होईल, 70 पडतं का 80 पडतात, 140 पडतात का 30 पडतात, दुसरा पेपर असा गेला, दुसरा एसे हा गेला, अरे यार मी हे का नाही लिहिलं तिथे, असं काय व्हायला पाहिजे होतं, मी चुकलो का, शिमेरा काय होतं, समथिंग लाईक दिस. राईट? कळतंय? तुमचा GS1 जो, मला अनुभव आहे ना या गोष्टींचा, की तुमचा SS संपला ना संपला की तुमच्या अशा हार्टबीट धाड 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 वाढायला, की जेव्हा GS1ला तुम्ही पोहोचता डोक्यात जर चांगला एसे गेला तर व्हेरी गुड, चांगलं गेलं ना दोन्ही कॉन्फिडंट आहे, किंवा तुमचा GS1 GS2 GS3 आपोआप परफॉर्मन्स वाढतो. पण GS1च्या परफॉर्मन्सवर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असतो दुसऱ्या पेपर्सवर, GS1 आय मीन एसेच्या परफॉर्मन्सचा, आणि हा एसे म्हणून स्कोरिंग असणं आवश्यक. नाउ लेट्स टॉक अबाउट दिस, हाऊ टू गेन 140. आता बघा 140-150 मार्क पडणं इज नॉट अ जोक, खूप भयानक प्रॅक्टिस लागते. पण तुम्ही किती प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला ह्या फिलॉसॉफिकल एसेमध्ये 5-10 मार्क बाकीच्या एसेपेक्षा नक्कीच कमी पडणार, कारण आपण तेवढे फिलॉसॉफिकल आपली अपग्रोईंग नसते. वी आर नॉट विवेकानंदस, वी आर नॉट सॉक्रेटिस और प्लॅटो, किंवा मी कुणी कालिदास नाही आहे. कळतंय? आय एम जस्ट अ नॉर्मल ह्युमन बिईंग. माझी साधी इंजिनिअरिंग झाली आहे, राईट, आणि मी आता UPSCचा अभ्यास सुरू केला आहे. आत्ताशी मला कुठं GS1 GS2 कळतंय, अच्छा सायबर सिक्युरिटी असतं का, अच्छा अटॅक असा, बरं भारताचे पाकिस्तान असं बॉर्डर आहे, बरं आत्ताशी कळतंय ना मला. राईट? त्यात मी असे आर्ग्युमेंट मांडणं, इतकं भयंकर लेवलला जाऊन फिलॉसॉफी खेळणं, राईट, हे पॉसिबल नाही होत. म्हणून 5-10 मार्क थोडेसे कमी पडतात, हे आपण ऍक्सेप्ट करू ना, दिस इज आवर नॅचरल लिमिटेशन. दुसरा जो सेक्शन आहे त्यावर बोलतो मी आता. देन यू विल गेट टू नो की मग कसे 140-50 मार्क पडतात. हे झालं. अरे नाही, आणखी एक पेपर दाखवतो तुम्हाला, थांबा, अजून भरलं नाही आपलं, थांबा 1 मिनिट. आणखी एक, हा लेटेस्ट मागच्या वर्षीचा बघा. थिंकिंग इज अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देअर इज अन अपोजिट टीम. समजतंय विषय? समजतोय? चॅलेंज आहे 1000 वर्ड्सची. ओके, हा पण त्यातला बेटर आहे. दुसरा, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इंट्युशन अँड लॉजिक. वाक्य ऐकण्यापुरते फार छान वाटतात. तिसरा, नॉट ऑल हू वँडर आर लॉस्ट. चौथा, इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटी स्प्रिंग्स फ्रॉम द एफर्ट टू लुक फॉर दी व्हॉट मॅजिकल इन दी मुंडेन. वेळ घ्या. ट्रस्ट मी घाबरत नाही आहे. फिलॉसॉफिकल एसे लिहायचे कसं, ह्यावर आपण खूप एफर्ट घेतो. ओके, कारण द ट्रेंड इज चेंजिंग नाउ डेज, अँड वी आर एक्सपेक्टिंग दॅट MPSC विल ऑल्सो गो ऑन द सेम लाईन्स विथ UPSC, आणि ते पण असेच फिलॉसॉफिकल एसे विचारू शकतात. म्हणून आपण तुम्हाला तसंच प्रिपेअर करून घेणार आहोत वर्षभर. ओके, वर्षभर आम्ही तसंच प्रिपेअर करून घेऊया. मी फिलॉसॉफिकल एसे लिहायचे कसे, पर्सनली मी पण तुम्हाला गाईड करेल एसेबद्दल की लिहायचं कसं, कारण माझा आतापर्यंतचा कन्सिस्टंट चांगला स्कोर राहिलेला आहे एसेमध्ये. पण मी स्वतः मला पण ॲक्सेप्ट करतो की मला GS सारख्या एसेस पेक्षा ह्या फिलॉसॉफिकल एसेसमध्ये 5-10 मार्क कमीच पडलेले. ते कसं? आता जो सेक्शन बी आहे, तो सेक्शन बी कसा दिसतो बघू आपण. तो पहिला पेपर बघू. पहिल्या पेपरचा सेक्शन बी, लाईफ वाला लॉंग जर्नी वगैरे, बिईंग ह्युमन, त्यातलं सेक्शन बी बघा कसं आहे. ओके, आय एम सॉरी. दिसतंय?
कल्चर इज वॉट वी आर, सिव्हिलायझेशन इज वॉट वी हॅव. समवेअर द मिक्स ऑफ हिस्ट्री अँड सोशॉलॉजी. हिस्ट्री अँड सोशॉलॉजी. दुसरा, देअर कॅन बी नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. इकॉनॉमी अँड सोशॉलॉजीचा मिक्स तुम्हाला दिसतो. तिसरा, पॅट्रिआर्की इज द लिस्ट नोटिस्ड येट द मोस्ट सिग्निफिकंट स्ट्रक्चर ऑफ सोशल इनइक्वालिटी. पुरुष सत्ताक पद्धती इज द मोस्ट लिस्ट नोटिस्ड मोस्ट सिग्निफिकंट. हा डायरेक्ट सोशॉलॉजी, त्याला काही डिबेटच नाही आहे, हा डायरेक्ट सोशॉलॉजी आहे. आणि चौथा, टेक्नॉलॉजी ॲज द सेलियंट फॅक्टर इन द इंटरनॅशनल रिलेशन्स. जर सेक्शन ए न मला धोका दिला, जर सेक्शन ए मध्ये बघा 140 मार्क मला हवेत, टार्गेट बघू आपण, 140 मार्क हवेत, 70 तर पडणार नाहीयेत, नाही पडणार. कुठेतरी 60-65 पहिल्या सेक्शनला पडतील, दुसऱ्या सेक्शनला तुम्हाला किती लागणार आहेत? 80 ते 85 मार्क लागणार आहेत. आता हे 80-85 मार्क मिळवणं मजाक नाहीये. हे मिळवायला तुमचा हुकमी एक्का पाहिजे. हुकमी एक्का तुमच्या हातातला पाहिजे. हातातला म्हणजे काय, तुमच्या त्याच्यावर जबरदस्त मास्टरी पाहिजे. आणि इमॅजिन करा, ह्या 4 पैकी डायरेक्टली 3 टॉपिकमध्ये सोशॉलॉजी आहे आणि एक तर प्युअर सोशॉलॉजी आहे. टोटल ऑप्शनलची लिस्ट UPSC कडे होती 42. वाय ओनली सोशॉलॉजी? हा एका पेपरात. दुसरा पेपर, हँड्स दॅट रॉक द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. महिलांच्या प्रति हा प्रश्न पडला. पुन्हा एकदा द थीम ही रिपीट झाली आहे, वुमेन. व्हॉट इज रिसर्च बट अ ब्लाइंड डेट विथ द नॉलेज. थोडा फिलॉसॉफिकल आहे, बट समवेअर लाईक रिसर्च ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. थर्ड, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट ॲज ट्रॅजेडी, सेकंड ॲज फार्स. दिसतो हिस्ट्रीवरचा, पण हा कार्ल मार्क्सचा कोट आहे. कुणाचा आहे हा? मार्क्सचा, जो माझा थिंकर आहे, मार्क्स. आणि चौथा, देअर आर बेटर प्रॅक्टिसेस टू द बेस्ट प्रॅक्टिसेस. अ जनरल टॉपिक. इमॅजिन करू, ह्यातला डायरेक्टली एक तर सोशॉलॉजीवर पडलाय, दुसरा कार्ल मार्क्सवर पडलाय. का असं होतंय? तिसरा पेपर घेऊ आपण, लेटेस्ट आत्ताचा. दिसतंय? सेक्शन ए, सेक्शन बी वर जाऊ. गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, बॉईज विथ द डिमांड्स, द टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स. टॉपिक बघा कसा आहे. आणि पहिल्यांदा UPSCनं जरासा बॅलन्स्ड अप्रोच वापरलेला दिसतोय. ऑफकोर्स वुमेन आर दी मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन्स इन इंडिया, पण आजकाल हळूहळू पुरुषांवरचा पण अन्याय वाढत चालला आहे. एस्पेशली मागच्या काही महिन्यांपासून ज्या घटना बघतोय आपण, मग ते है ना, तर असं वाटतंय कधी कधी की बाबा है ना, तर गर्ल्स आर वेट डाऊन. गंमत टेक लाईक ए जोक. तो गर्ल्स आर वेट डाऊन बाय द रिस्ट्रिक्शन्स. मी खूप त्यावेळेस वर्सेस शिकवेल बॅलन्स्ड अप्रोच. एस्पेशली वी डू हॅव अ सेपरेट टॉपिक कॉल्ड एज पॅट्रिआर्की, पुरुषसत्ताक पद्धती. मी फोडून काढेल पुरुषांना त्यावेळी, फोडून अक्षरशः, की तुम्ही रडायला असं होईल की का पुरुष झालो मी, राईट. पण मला तितकंच हे योग्य पद्धतीनं मला बॅलन्स घ्यावं लागेल की पुरुषांवरचा पण अत्याचार कमी नाही, रादर सगळेच पुरुषसत्ताकवादी असतात असं पण नाही, राईट. रादर महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणाऱ्या थोर महात्म्यांपैकी मोस्ट ऑफ देम वेअर मेल मेंबर्स. हे पण आपण रिकॉग्नाइज करू त्यावेळी. विल टेक अ बॅलन्स अप्रोच. पण टॉपिक बघा, आय विल सरप्राईज की UPSCने ह्यावर कन्सिडर केलंय की बाबा जेवढा आपण मुलींवर रिस्ट्रिक्शन्स लावतो, तेवढ्याच मुलांकडनं डिमांड्स पण ठेवतो, आणि हे दोन्ही हार्मफुल आहे. अशीच एक घटना आपल्या अकॅडमीतल्या, म्हणजे आमच्या फ्लोअरवर, तिथं 7व्या फ्लोअरवर एक घटना घडली होती. एक फॅकल्टी, ऑफकोर्स आय एम नॉट गोइंग टू टेक अ नेम, जोक आहे, गंमत आहे ती, ही रिअल घटना आहे, पण नाव न घेता सांगतो. किंवा एक फॅकल्टी, ऑफकोर्स त्यांना ते मुली बघणं वगैरे, तो जो प्रोग्राम असतो तो बघण्याचा प्रोग्राम सुरू होता. तर त्यांनी एक अनुभव शेअर केला की कशा डिमांड त्यांच्या समोर ठेवल्या गेल्या, की काय मागण्या होत्या, अपेक्षा त्याला आपण अपेक्षा म्हणतो सर. तर तिला त्या सरांना विचारलं की बाबा तुमचा पुण्यात फ्लॅट आहे का, ओके. पहिला गाडी आहे का, दुसरा विचारला फ्लॅट आहे का, मग तिसरा विचारला प्रश्न ऑफकोर्स त्यांचा होता किंवा कितव्या फ्लोअरवर आहे. मी गंमत नाही करत, ट्रस्ट मी सोशॉलॉजी शपथ घेतोय मी, की बाबा इथे मी खरं सांगतो, खरंच, म्हणजे हे मी प्रत्येक प्रश्न खरं सांगतोय, गंमत नाही करत आहे, की बाबा कितव्या फ्लोअरला आहे, लिफ्ट आहे का, आणि लास्टली की त्या AC आहे का त्या बेडरूम मध्ये. आता हे सगळे प्रश्न ऐकल्यावर तो म्हणला थँक्यू मॅम, मोठा आता चला जाऊया आपण, राईट, इनफ नाव. डिमांड्स
तुम्ही सर्वांनी सोसायटी बघितली, आजूबाजूला सगळं बघितलंय, मॅरेज इन्स्टिट्यूशन बघितली आहे, तुम्ही हुंडा पद्धती पण बघितली आणि आता पुरुषांवर होणार. मला तर कधी कधी वाटतं पुरुष सत्ताक पद्धती ही पुरुषांना जास्त हार्मफुल ठरते बहुतेक, राईट? असं पण होत चाललंय. तर आपण त्यावेळी शिकू. सांगण्याचा अर्थ असा की UPSC रिपिटेटिव्हली सोशलॉजीशी निगडीत प्रश्न विचारतीये डायरेक्टली. अजून एक बघा, मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन. अ सोसायटी दॅट हॅज मोर जस्टिस इज अ सोसायटी दॅट नीड्स लेस. Education is what remains after one has forgotten what one has learned in the school. हा पण जनरल टॉपिक आहे, पण सोशलॉजीमध्ये आम्ही एज्युकेशन अजून डीपली शिकतो. सांगण्याचा अर्थ असा, जर तुम्हाला 140 मार्क तिकडे काउंट करायचे असतील आणि जर एका सेक्शनमध्ये 60-65 पडणार असेल, तर तुम्हाला 80-85 मार्क कोण देऊन जाईल असा टॉपिक जर तुमच्या हातातला आहे. अँड राहिले सगळे ऑप्शनल बाजूला, एकाच ऑप्शनलवर दरवर्षी तोच ऑप्शनल समोर घेऊन त्याच टॉपिकवर प्रश्न पडण्याचं कारण दीज आर रिअलिस्टिक इश्यूज. वुमेन, ट्राईब्स, सोसायटीमधल्या घटना, सगळ्या जे काही घडतंय हे सगळं UPSC विचारणार, त्यांना विचारावं लागणार. म्हणून सोशलॉजीचा अतिरिक्त फायदा GS1 मध्ये असला, GS2 मध्ये असला, केस स्टडीज मध्ये असला तरी मला हे थोडं निग्लिजिबल वाटतं. मला सगळ्यात इम्पॉर्टंट वाटतं की जिथे कुणीच हेल्प करू शकत नाही तो आहे essay. आणि तिथं सोशलॉजी हेल्प करून चालली आहे दरवर्षी. एक सेफ टॉपिक तुमच्या हातातला आहे, हुकमी एक काय. अँड दॅट्स वाय essay मधला जो हेल्प आहे तो सोशलॉजीची ती नक्कीच आपण नाकारू शकत नाही. दॅट्स वाय सोशलॉजी मधली ही मी आर्ग्युमेंट मांडेल. वन ऑफ द लास्ट आर्ग्युमेंट मी मांडेल की यू बिकम अ बेटर ॲनिमल आफ्टर दॅट. जेव्हा तुम्ही सोशलॉजी सिलेबस बघता, शिकता, सगळे पर्स्पेक्टिव्ह बघता, महिलांच्या समस्या, पुरुषांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, बालकामगाराच्या समस्या, किंवा समाजामधलं कुटुंब, विवाह, शिक्षण, राज्य, अर्थ, धर्म, ह्या सगळ्या संस्था चालतात कशा, जाती व्यवस्था काय, ती कशी पॉझिटिव्ह, कशी निगेटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला समाजाकडे बघण्याचा एक बेटर पर्स्पेक्टिव्ह मिळतो, बेटर नजरिया. दॅट मेक्स यू सोशल ॲनिमल, बेटर सोशल ॲनिमल. आणि त्याचा डायरेक्टली फायदा होतो इंटरव्ह्यूत. तो तुम्ही कन्सिडर पण नाही करत आहे. तो एक ॲडिशनल बेनिफिट समजून जाऊ आपण, ॲडिशनल बेनिफिट की त्याचा इंटरव्ह्यू, की तुमचे बॅलन्स्ड अप्रोच आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन घडतं, तुम्ही सगळ्यांनी हो म्हणले, पण तुम्हाला क्रॉस क्वेश्चन आला का, हे खरंच असं होतं का, हे खरंच असं होतं का, हे विचारणारा डिसिप्लिन आहे सोशलॉजी. आणि तो प्रूव्ह करून दाखवतो. इट्स नॉट अबाउट एज्युकेशन, इट्स अबाउट द कंटेंट ऑफ द एज्युकेशन, ज्यावर सोशल चेंज डिपेंड आहे. जर तुम्ही कंटेंट फॉरवर्ड लुकिंग, सायंटिफिक, बॅलन्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला तर नक्कीच पॉझिटिव्ह सोशल चेंज होईल. पण जर तो शिक्षणामधला कंटेंट धार्मिक, अंधश्रद्धावादी, पुरातनमतवादी असेल तर नक्कीच परिवर्तन घडणार नाही. शिक्षण तर तुम्ही देताच. म्हणून असं का होतं, दरवर्षी किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट बदलली की हिस्ट्रीचे पुस्तक बदलतील, NCERT बदलेल, सिलेबस बदलेल. वाय? कारण एज्युकेशन इज द मोस्ट पोटंट आयडियोलॉजिकल वेपन की विद्यार्थ्यांमध्ये आपण ती बिंबवू शकतो की हा पर्टिक्युलर राज्यकर्ता, हे रूलर्स, ह्या काळामधले ह्यांनी अन्याय घडून आणलेला आहे. लहान पोरांना शिकवलं की लहान पोरं तसंच बनणार. आणि ही इट्स नॉट अबाउट ओनली इंडिया, जगातल्या अशा कित्येक राज्यांनी शिक्षणाचा गैरवापर केलेला आहे टू, यू कॅन से, त्याला कंडिशनिंग म्हणतो, ब्रेन वॉश द स्टुडंट्स, कंडिशनिंग करणं आपण त्याला म्हणतो. आपण त्यावेळी शिकू बॅलन्स्ड अप्रोच. म्हणून यू बिकम अ बेटर सोशल ॲनिमल. जे आजूबाजूला घडतंय ते फार सायंटिफिकली तुम्ही बोलतात. शिक्षणामुळे कशा पद्धतीनं आर्थिक दरी निर्माण होते मी आत्ता सांगितलं, ते तर शिकायचं बाकी अजून. शिक्षणामुळे कशा पद्धतीनं जाती व्यवस्थेला बळकटी मिळतीये, शिक्षणामुळे कशा पद्धतीनं धार्मिक असमानता वाढतीये, संघर्ष वाढतोय, आणि कशा पद्धतीनं लहान मुलांना एका विशिष्ट पद्धतीनं आपण घेऊन जातो. ही अनालिसिसची पॉवर सोशलॉजी सारख्या ऑप्शनलमध्ये, अनालिसिसची पॉवर, राईट. अँड दॅट्स वाय यू बिकम अ सोशल ॲनिमल, अ बेटर सोशल ॲनिमल आफ्टर लर्निंग सोशलॉजी कम्प्लिटली. रिसोर्सेस एक आर्ग्युमेंट मांडलं आणखी एक, की हो रेडिली अवेलेबल आहेत, काय वाचायचं, कुठून करायचं, हे सगळं माझी जबाबदारी असणार आहे, राईट. रिसोर्सेस आर अवेलेबल, ही माझी आर्ग्युमेंट. की व्हाय सोशलॉजी. पहिला, सोशलॉजी इज द मोस्ट स्कोरिंग अमॉंग ऑल द सो कॉल्ड सेफ ऑप्शनल्स इन द लिस्ट. वन ऑफ द मोस्ट स्कोरिंग, रादर मोस्ट स्कोरिंग आहे. 10% अजून इथपर्यंत कोणी टच केलेलं नाही आहे ह्या मोठ्या ऑप्शनल्सपैकी. दुसरा आर्ग्युमेंट होती माझी काय होती, की इंटरेस्टिंग टॉपिक आहे, साईज कमी आहे, हे पण सांगितलं की 3-4 महिन्यांमध्ये तुमचं आरामशीर काम संपतं, राईट. फुल टाइम दिला तर, फुल टाइम इन सेन्स 6 hours अ डे. अँड तुम्ही रोज हे करता तर तुमचं 3-4 महिन्यामध्ये ऑप्शनल तुमचा आरामशीर हातामध्ये येतोय. रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचा फायदा कुठे आहे, GSला आहेच आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा कुठे आहे, essay मध्ये. अँड दॅट्स वाय सोशलॉजी कॅन बी, प्लीज मॅम,
ट्रस्टेड I mean ऑप्शनल अमॉंग द ऑल ऑफ दिस. ट्रस्टेड, राईट? दॅट्स वाय इट इज वन ऑफ द मोस्ट सेफ ऑप्शनल, असं आपण नक्की इथे आर्ग्यू करू शकतो. आयडिया सर्वांना की वाय सोशलॉजी. तर हा माझा पहिला अजेंडा आहे की व्हॉट यू कॅन से की सोशलॉजी का, ह्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे, विचारायचं आहे, आर्ग्यू करायचं. आणि प्लीज बी फ्री. क्रॉस क्वेश्चन करा, चेक करा, माझे आर्ग्युमेंट पण चेक करा, राईट? I mean क्रॉस क्वेश्चन करा मला डायरेक्टली की सर हे तुम्ही खोटं बोलताय. एक्झॅक्टली त्यांचं असं म्हणणं आहे की लुक, जाती व्यवस्था ही अजून बळकट होत चालली आहे का, असं ऑब्झर्वेशन आहे. आणि UPSCने ह्यावर विचारलं. ह्याचं तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड तयार करून देतो की हाऊ दिस क्वेश्चन वॉज व्हेरी रिअलिस्टिक, जो तुम्ही शब्द वापरला. आपण दिवसेंदिवस मागच्या बऱ्याचशा मागच्या 75 वर्षांमध्ये ऑब्झर्व करतोय की जाती व्यवस्था डिस्पाइट ऑल दी एफर्ट्स, आर्टिकल 17, अॅट्रॉसिटीज ॲक्ट, सामाजिक परिवर्तन, शिक्षण व्यवस्था, कित्येक साऱ्या सोशल रिफॉर्मर्सने केलेले एफर्ट्स, तरी देखील आजही जाती व्यवस्था भारताची रियालिटी. जसं मी मगाशी सांगितलं ते मिड डे मीलवाला एक्झाम्पल असेल, असे कित्येक तुम्हाला दिसतील. रादर सोशलॉजीमध्ये एक थिंकर आहेत डॉक्टर प्रसाद, ही ऑब्झर्व्ह दॅट की आंध्रा आणि भारतामध्ये अशा 150 वेगवेगळ्या प्रकारच्या अस्पृश्यता आजही आपण प्रॅक्टिस करतो. तुम्ही बघितलंय कधी की चहासाठी कप वेगळे असतात? तुम्ही गावाकडे पण बघितलं असेल कधी घरांमध्ये, टपरीवर, राईट, कप वेगळे. कुठे तुम्हाला दिसेल की ॲडमिशन घेताना डिस्क्रिमिनेट केलं जाईल, नोकरीवर घेताना डिस्क्रिमिनेट केलं जाईल. इजंट इट अनटचॅबिलिटी? रादर औरंगाबादला माझे 2 विद्यार्थी आहेत, स्टुडंट, त्यांच्याबद्दल ही घटना घडली होती. थोडक्यात मी ती एक्झाम्पल सांगतो की हाऊ द कास्ट सिस्टम स्टील एक्झिस्ट, अनटचॅबिलिटी स्टील एक्झिस्ट इन इंडिया, इवन इन दी मोस्ट सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह सोसायटीज ऑफ संभाजीनगर. संभाजीनगरामध्ये एक SB नावाची इन्स्टिट्यूट आहे मोठी, सरस्वती भुवन. पुणे आहे संभाजीनगरचं, राईट? नाही आहे कोणीच? येस मॅम, सरस्वती भुवन. आणि त्या SBच्या आजूबाजूला राहणारी एक एलिट सोसायटी आहे, SB कॉलनी त्याला म्हणतो आपण. तिथे सगळे शिक्षक, प्राध्यापक, मोठे मोठे चांगल्या हुद्द्यावर असणारे लोक राहतात. आपली ज्ञानदीप अकॅडमीची ब्रांच तिथे होती, ती आहे त्याच निराला बाजार चौकामध्ये, तिथंच SB वगैरे तो. आणि त्या SBचा एरियाची खासियत अशी की तिथं दे हॅव अ लॉट ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अराउंड दॅम. महिला लॉ कॉलेज आहे, अजून असे बरेच तिथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. हां, ती खूप चांगली सोसायटी आहे, पूर्ण तो एरिया. तर तिथं विद्यार्थ्यांना राहायला जागा हवी होती, जस्ट लाईक हॉस्टेल तुम्ही पुण्यामध्ये बघता. तर 2 विद्यार्थी गेले आणि माझे विद्यार्थी तिथे होते. आणि नंतर त्यांनी मला केस सांगितले, तेव्हा मी तिथे सोसायटी शिकवायला गेलो होतो, की काय झालं होतं की ते हॉस्टेल बघायला गेले. एका हॉस्टेलमध्ये गेले, देअर वॉज अ लेडी, ओल्ड, ती एक सिनियर सिटीजन लेडी होती. त्यांनी त्यांना बोलवलं आतमध्ये की ओके या, काय बघायचं तुम्हाला, हॉस्टेल बघायचं, ठीक आहे, काय नाव आहे तुमचं? नाव त्यांनी फर्स्ट नेम सांगितलं. तर ते म्हणे की आधी तुम्ही हा फॉर्म भरून घ्या, आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर मी तुम्हाला हॉस्टेलची रूम दाखवते. ते पोरं म्हणले मॅम एवढं मोठं फॉर्मची प्रोसेस करण्यापेक्षा जर रूम आवडली तर मी फॉर्म भरतो आणि आपण प्रोसेस करून टाकू. पोरांनी इन्सिस्ट केलं म्हणून त्या बाईनं हॉस्टेल दाखवलं, हॉस्टेलची रूम दाखवली. हॉस्टेलची रूम ह्या दोघांना आवडली. ह्या दोघांनी मग त्यांना विचारलं ठीक आहे आम्हाला आवडली, त्यांचं काय निगोशिएट झालं असेल आणि फॉर्म भरायला घेतला. फॉर्म भरायला घेतल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव, गाव, आडनाव, तिथं मेन्शन होतं, धर्म, जात, हे सगळं काही त्यांनी मेन्शन केलं. आणि ते मेन्शन केल्यानंतर ती बाई समोरच बसलेली होती त्या टेबलावर. मेन्शन करून ते बघत असेल तर त्यांनी जेव्हा तो फॉर्म सबमिट करायला दिला त्या बाईकडे, तेव्हा ती बाईनी सांगितलं की तुम्ही हा फॉर्म बाजूला ठेवून द्यायचे, टेबलावर ठेवा. पेन पण असं नॅचरली आपण हँडओव्हर करतो ना, घ्या पेन तुमचा परत, तर पेन पण त्यांनी टच नाही केला आणि पेन त्यांना ठेवायला सांगितलं त्या पेजवर. त्या बाईच्या हावभावावरनं त्या पोरांना कळालं की हे काय चाललंय. दिस इज की टच करायला पण ते नाही म्हणले की ते की हे पेन ठेवा तिथे, पेन पण ठेवून द्या. आणि मी सांगते तुम्हाला की हॉस्टेलची रूम द्यायची का नाही, ठीक आहे. आता पोरांना आवडली, ऑफकोर्स ते हवे तेवढे पैसे भेटतात, तर डील व्हायला पाहिजे होती. काय वाटतं? काही प्रॉब्लेम नाही डील व्हायला. मी सांगते तुम्हाला रूम द्यायची का नाही. ऑफकोर्स तिचा नंतर संध्याकाळी नकार, जेव्हा पोरांनी फोन केला तेव्हा नकार आला. व्हॉट वॉज धिस? SB, सो कॉल्ड इलिट सोसायटी, अपर कास्टची सोसायटी, तिथं माझ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अमानवीय वर्तव तिथं सहन करावं लागलं. हे आजही घडतंय ना, ही 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये आजही तुम्हाला दिसेल जाती व्यवस्था, अस्पृश्यता आजही कायम टिकून आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की मग आपण ह्याला दुजोरा द्यायचा का? ह्याला पॉझिटिव्हली बोलायचं का निगेटिव्हली बोलायचं? रादर तुम्ही घाबरायचं नाही, जे आहे त्याच्यावर बोलायचं आहे. आणि UPSCने हा प्रश्न विचारला आहे म्हणून तुमच्याकडनं ते एक्सपेक्ट करते की यू शुड बी व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट अबाउट तुमचं ऑब्झर्वेशन. कॉन्फिडंट. तुम्हाला माहिती, तुम्हाला तिथं का बसवलं जात आहे? समाजामध्ये काही समस्या आहेत म्हणून तुम्हाला इन्व्हाइट करतायत. समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत, तुमची गरजच नव्हती ना.
जर तुम्हीच पहिल्यांदाच म्हणले की प्रॉब्लेमच नाहीयेत सर, मी पेपरात कसं काय प्रॉब्लेम लिहू, निगेटिव्ह कसं काय लिहू, तर ते म्हणतील की तू तुझे डोळे उघडलेले नाहीयेत पूर्ण अजून. कळतंय? म्हणून तुम्हाला ॲज अ सिव्हिल सर्वंट, ॲज अ मानव, आणि तुम्हाला माहिती आहे सोशलॉजीमध्ये एक रूल आहे, कुठलाही सोशल चेंज सुरू व्हायच्या आधी, तो सोशल चेंज सुरू होण्याच्या आधी समाजामध्ये प्रॉब्लेम आहे हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. ऍक्सेप्टन्स इज द फर्स्ट स्टेज. त्याशिवाय आपण परिवर्तन घडून आणू शकत नाही. ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला की आपल्याकडे अस्पृश्यता आहे, अजून आपल्याकडे जाती व्यवस्था आहे, अमानवीय ह्या प्रथा आहेत, भेदभाव आहे, तरच परिवर्तन घडून आणू शकतो. म्हणून मी सजेस्ट करेल अशा वेळी तुम्हाला बॅलन्स अप्रोच लिहायचा आहे. तो लिहायचा आहे कसा की येस, ह्या एरियाजमध्ये आपल्याला जाती व्यवस्था अजूनही दिसते आणि ह्या एरियामधून जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालेलं आपल्याला हळूहळू दिसतंय. कुठले एरिया जिथे कास्ट सिस्टम स्टील एक्झिस्ट, द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन जिथे जाती व्यवस्था अजूनही कायम टिकून आहे ती आहे विवाह संस्था. काय वाटतं? आज आपण इथं सोशलॉजी शिकतो, शिकणार, पेपर लिहिणार, तुम्ही पास होणार, पण अनफॉर्च्युनेटली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की पास झाल्यानंतर सुद्धा आपण जो आपला स्पाऊस बघू, आय मीन पार्टनरला शोधू, तो मोस्ट प्रोबॅबली आपल्या जातीमधला असेल. काय वाटतं? सर आम्ही काय करू, आम्ही थोडी बनवली होती, आई वडिलांचं प्रेशर असतं. ठीक आहे ना, पण मी शिकवलं ना तुम्हाला, राईट? शिकवलं ना, सायंटिफिकली शिकवलं की व्हॉट इज दिस, राईट? बरीचशी गंमत की डावरी पण घ्याल तुम्ही, रेट वाढतील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये गेलो, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी. डोंट डू दिस, राईट? पॉइंट इज दॅट की बाबा एक्झिस्ट करतीये, हो करतीये. कुठे? विवाह संस्थेमध्ये. कुठे? राजकारणामध्ये आजही, राईट? कुठे? अजूनही अशा वेगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये, जसं की मिड डे मीलची स्कीम असेल, अशा कित्येक घटना तुम्हाला मी तोंडी सांगू शकतो. अशा कित्येक घटना जे तुम्ही पेपरामध्ये वाचता आणि आपण त्याला नजरअंदाज करतो. मागे 4-5 महिन्यापूर्वी गुजरातमधल्या एका मंदिरामध्ये चुकून 2 वर्षाचं लेकरू खेळता खेळता मंदिरात शिरलं. किती वर्षाचं होतं ते? 2. अनफॉर्च्युनेटली बिलॉंग टू, ऑफकोर्स एज कमी, आणि तो दलित होतो बिचारा. त्या मंदिरानं त्याच्या फॅमिलीला बोलवलं आणि 25,000 रुपयांचा फाईन लावला. फाईन कशासाठी लावला? कारण एक दलित मंदिरात घुसलाय. कधीची गोष्ट बोलतोय मी, ही 4 महिन्यापूर्वीची. मंदिरात घुसलं एक लहान लेकरू चुकून खेळता खेळता. आता मंदिराच्या प्युरिफिकेशनसाठी जो खर्च येईल तो फॅमिलीवर फाईन म्हणून लावलाय. किती? 25,000. रिअल घटना, गुगल करा, तुम्हाला मिळून जाईल. एखादा दलित नवरदेव असतो, तो घोड्यावर बसलेला असतो लग्नासाठी. घोड्यावर बसण्याची शान तर वेगळ्या जातींची असं म्हणतात, पण दलित कसं काय बसला, म्हणून त्या दलित नवरदेवाला खाली पाडलं जातं, मारलं जातं. खरं आहे, घडतंय, दररोज भारतामध्ये घडतंय. गंमत म्हणजे ते 2 वर्षाचं लेकरू सोडून द्या, बिहारचे चीफ मिनिस्टर जितन राम मांझी जेव्हा चीफ मिनिस्टर होते तेव्हा त्यांच्याच राज्यामध्ये त्यांनी मधुबानी जिल्ह्यामध्ये एक व्हिजिट कंडक्ट केली होती, मधुबानीमधल्या एका मंदिरामध्ये. जेव्हा त्यांची ऑफिशियल सीएमची व्हिजिट संपली, त्यांचा ताफा निघून गेला, त्या मंदिराच्या ट्रस्टनं त्या मंदिराचं प्युरिफिकेशन हातामध्ये घेतलं होतं की हे दलित सीएम का असे ना, पण दलित आला, आमचं मंदिर इम्प्युअर झालं आणि ते प्युरिफिकेशन करायला घेतलं होतं. कळतंय? आता जर ह्या गोष्टी ऐकल्यानंतर जर तुम्ही असं म्हणाल की कास्ट सिस्टम भारतामध्ये एक्झिस्ट करत नाहीत, तुम्हाला किती मोठा फटका बसेल. यू आर डिनाईंग द रियालिटी, राईट? यू आर डिनाईंग द रियालिटी. म्हणून अशा वेळी कुठल्या एरियामध्ये जाती व्यवस्था अजून कायम टिकून आहे, नवीन रूप घेतीये, आणि कुठून कुठून जाती व्यवस्था निर्मूलित होतीये, हे आपण तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. आणि लकीली जीएसमध्ये, त्या जीएस सोसायटीमध्ये कास्ट सिस्टम, फॅमिली ह्याच्यावर जास्त टॉपिक पडतात, आणि हे आपलं डायरेक्ट टॉपिक आहे सिलेबसचं. डायरेक्ट टॉपिक आहे. आपण ह्याला डीपली शिकतो, खूप थिंकर्सच्या माध्यमातून शिकतो, पर्स्पेक्टिव्हच्या माध्यमातून शिकतो, रिअल केस स्टडीजमधून शिकतो की जाती व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, शिक्षण, धर्म, राज्य, हाऊ इट इज वर्किंग इन इंडिया. म्हणून हा टॉपिक इंटरेस्टिंग बनतो. जे दिसतंय त्याला डीपली शिकणं. एव्हरीवन फाईन विथ दिस, राईट? आता जो नेक्स्ट अजेंडा असणार आहे तो असेल माझा की मी ह्यावर बोलेल सिलेबससाठी आपल्याला आणखी एक लेक्चर आपण कंडक्ट करतो. जे आपलं पहिलं लेक्चर असतं ते आपलं सिलेबसचं असतं, पण मी थोडक्यात समजून सांगतो की सिलेबस काय. त्या पहिल्या लेक्चरमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये बोलेल की प्रत्येक चॅप्टर, त्यातला सब टॉपिक, आणि ह्यामध्ये आपल्याला काय शिकणं अपेक्षित आहे. ओके, वी हॅव 2 पेपर्स फॉर सोशियोलॉजी, पेपर 1 and पेपर 2, अँड बोथ ऑफ देम काउंट 250 मार्क्स इच. ह्या 2 पेपरांमधला जो पहिला पेपर आहे, ह्या पहिल्या पेपरमध्ये टोटल 10 चॅप्टर्स असणार आहेत, 1 to 10, ज्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे समाज कसा निर्माण झाला,
समाज चालतो कसा आणि समाज परिवर्तित कसा होतो. ओके, सिलेबसची काळजी करू नका आता, फक्त आता ओव्हरऑल आयडिया घ्या. आज ओरिएंटेशन आहे फक्त. सिलेबस शिकवणं म्हणजे तुम्ही ऑप्शनमध्ये एंट्री करता डायरेक्टली. ओके, सिलेबस हा आपला पहिला लेक्चर असणार आहे, नॉट ओरिएंटेशन. सांगण्याचा अर्थ असा की पहिला पेपर काय आहे, 10 चॅप्टरचा आहे. पहिल्या पेपरमधला पहिले 3 टॉपिक आहेत की व्हॉट इज सोशलॉजी डिसिप्लिन. देन 4th टॉपिक जो असणार तो थिंकरवर असेल. मग 5, 6, 7, 8, 9 हे टॉपिक आहेत की समाजामधल्या संस्था, जसं की कुटुंब, धर्म, राज्य, अर्थ. आणि 10th टॉपिक लास्ट की सामाजिक परिवर्तन आपण त्यावेळी शिकू की समाज बदलतो कसा. कळालं सर्वांना? सेम स्ट्रक्चर त्यांनी पेपर 2 मध्ये कंटिन्यू ठेवलंय. समाज काय आहे, समाज कसा चालतो है ना, आणि समाज कसा परिवर्तित होतो. ABC हे 3 सेक्शन पेपर 2 मध्ये केलेत की भारतीय समाज कसा तयार झाला, पर्स्पेक्टिव्ह काय, भारतीय समाज चालतो कसा आणि भारतीय समाज परिवर्तित कसा होतो, असा पेपर 2 आहे. तो पेपर 2 इज डेडिकेटेड टू इंडियन सोसायटी अँड पेपर 1 इज अ डिसिप्लिन कॉल्ड सोशलॉजी. ओके, डिसिप्लिन आयडियल सर्वांना. आता तुम्हाला दिसेल सिलेबसमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मधले खूप सारे टॉपिक एकमेकांची ओव्हरलॅप होतात. खूप सारे टॉपिक ओव्हरलॅप होतात आणि एक्झॅक्टली हाच अप्रोच घेऊन मी तुम्हाला शिकवेल. रादर माझा पेपर 1 आणि पेपर 2 हे 2 पेपर वेगळे संपत नाहीत. ना तुमच्या नोट्स वेगळे असतात, ना आन्सर रायटिंग वेगळी असते. माझा अप्रोच जो आहे, जो मी माझ्या पहिल्या अटेम्प्ट नंतर जो मला फटका बसला, माझा पहिला अटेम्प्ट तुम्हाला सांगितलं, इट वॉज जस्ट 186 आउट ऑफ 500. 186 मार्क होते मला पहिल्या अटेम्प्टला. पहिलीच प्रिलिम्स, पहिलीच मेन्स. आणि मी फार प्रामाणिकपणे, ट्रस्ट मी खूपच त्याचं ना डेडिकेशन पहिल्या अटेम्प्टचं बेकार की आज काय होऊ तिकडे की ह्या फोडाचा अटेम्प्ट पहिलाच काढायचा. ऑफकोर्स यार, ती एनर्जी असते सगळ्यांमध्ये असते, ते असणं फार लाजमी आहे, राईट. तशी पद्धतीची एनर्जी घेऊन आय वॉज इन दिल्ली. अँड इतकं की मला 2 घटना आठवत आहेत की पहिला की माझं भयंकर पोट दुखत होतं. तिथलं फूड मला पचायचं नाही, तर माझं एकदा खूप भयानक पोट दुखत होतं की मी रात्रभर जागा होतो. बट स्टील मी दुसऱ्या दिवशीचा ऑप्शनलचा माझं लेक्चर मिस केलं नव्हतं. मी इथे टॉवेल बांधलेला होता, आणि लेक्चर केलं होतं. दुसरी एक घटना आठवती मला की बाबा एकदा त्याच अटेम्प्टला मी MPSC देऊन बघावं म्हणलं होतं पहिल्या अटेम्प्टला. त्यावेळेस सिव्हिल सर्व्हिस UPSCच्या आधी एक MPSCची एक्झाम असायची, एप्रिलला असायची, ती राज्यसेवेची पूर्वपरीक्षा. आता ती कधी होते ते आता सप्टेंबरमध्ये आहे, त्यावेळेस ती एप्रिलला होती. तर ते लेक्चर मिस होऊ नये म्हणून कसं तरी करून मी डायरेक्टली दिल्लीवरनं मुंबईला फ्लाईट केली होती. मुंबईचं सेंटर टाकलं होतं. फ्लाईट करून एक्झाम देऊन पुन्हा फ्लाईट करून दिल्लीला, कारण दुसऱ्या दिवशीचं लेक्चर पुन्हा ऑप्शनलचं मिस होऊ नये. इतकं इमानदार की एक शब्द माझ्याकडे होता लिहिलेला की काय सर बोलतात, कसं बोलतात, सगळं थिअरी. आय गॉट 186. तर विचार करा किती हार्टब्रेक झाला असेल, किती भयंकर वाटलं असेल की काय विषय. ह्याची डीप अनालिसिस केली. लगेच मी तिथून परतलो त्या मेन्स नंतर की यार हे काहीतरी गडबड चालली म्हणून. अँड इथे मला निवृत्ती सर आणि बाकी माझे काही कलिग मिळाले, कलिग इन सेन्स की त्यावेळी माझे ते गुरु, की त्यांनी मला हे सांगितलं की यार हाऊ टू इम्प्रूव्हाइज, राईट. आणि मग नंतर स्टोरी बदलली आहे. लाईक सोशलॉजी वॉज माय मोस्ट, त्याला बालेकिल्ला म्हणतो आपण, राईट, बालेकिल्ला. त्यातला जो अप्रोच आहे पहिला की हे कसं काय बदललं, त्यातला होता अप्रोच की मी पेपर 1 आणि पेपर 2ला फार सेपरेटली बघायचं. पेपर 1चं पेपर 1 मध्येच लिहिलं, पेपर 2चं पेपर 2 मध्येच लिहिलं. रादर जर पेपर 1 मधल्या थिअरीज, आयडियाज, कन्सेप्ट, थिंकर जर मी पेपर 2 मध्ये टाकले आणि पेपर 2 मधले एक्झाम्पल्स, इंडियामधल्या केस स्टडीज जर मी पेपर 1 मध्ये आणल्या, तर इट शुड बी व्हेरी ॲप्रिशिएटेड. आणि थिंकर्स किंवा हे असं जे काही इंटर पेपर जे अप्रोच आहे, तो अप्रोच आपल्याला ॲप्रिशिएट केला जातं आणि त्याच्यामुळे मार्क वाढतात. तुमचे इव्हॅल्युएटर ह्याला खूप ॲप्रिशिएट करतील. त्यांना आवडतं हे फार की तुम्ही किती ॲक्टिव्ह ब्रेन ठेवतात म्हणून, है ना. म्हणून ह्याच अप्रोचने मी शिकवतो सुद्धा. म्हणून पेपर 1 सलग शिकवला, पेपर 2 सलग शिकवला असं होणार नाही आहे इथे. रादर मी शिकवेल असं की तुमचा इंटिग्रेशन असेल काही ब्लॉक्समध्ये. ब्लॉक असतील. पहिला ब्लॉक असेल ज्यावर मी एक सेपरेट सेशन घेणार आहे तुमचा येत्या काळात, ज्या 2-3 दिवसानंतर जेव्हा आपलं ॲक्च्युली बॅच सुरू होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगेल की पेपर 1चा सिलेबस काय, पेपर 2चा काय, पेपर 1 आणि पेपर 2 कसं इंटिग्रेट होऊ शकतं आणि तो अप्रोच काय. आता फक्त एक ट्रेलर देतो, ट्रेलर की माझा अप्रोच काय. तर असा एक पहिला ब्लॉक की पेपर 1 इज P1 बाय 1 to 3 म्हणजे चॅप्टर 1, चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 हा आपण आधी शिकतो. ओके, सलग शिकतो हा 1 + 2 + 3. देन जो पुढचा ब्लॉक येतो तो थिंकरचा. पेपर 1 मधला 4th चॅप्टर इज ऑन थिंकर. जर मी इथून थिंकर शिकतो तर पेपर 2 मधले पण थिंकर शिकायला काय प्रॉब्लेम आहे लगेच. तर मी काय करतो, लगेच पेपर 2 मध्ये जातो, A मध्ये जातो आणि तिथला थिंकर शिकून घेतो. 3 थिंकर म्हणजे 9 थिंकरचा एक ब्लॉक. पुन्हा
हा एक ब्लॉक बनतो. पेपर 1/5 5वा चॅप्टर जो आहे आपला तो आहे स्तरीकरण. स्तरीकरण म्हणजे समाजाची केलेली विभागणी स्तरांमध्ये, जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था है ना, स्तरीकरण. त्याशी निगडीत पेपर 2 मध्ये काय आहे का? नक्कीच आहे. ओके, हे आपण पॉईंट टू पॉईंट बघू कसं यांची लिंक आहे. सांगण्याचा अर्थ आज एवढाच अजेंडा की अप्रोच आपला असणार आहे इंटिग्रेटेड. आणि माझी दुसरी मिस्टेक होती आन्सर रायटिंग. माझी पहिली मिस्टेक प्रिपेरिंग द बोथ ऑफ द पेपर इन सायलॉस, आणि दुसरी मिस्टेक होती आन्सर रायटिंग. त्या दोन्ही मिस्टेक्सला मी इथे मागच्या 3 वर्षांपासून, जेव्हापासून MPSC सब्जेक्टिव्ह झाली, हे पहिलं नोटिफिकेशन निघालं. ही तुमची 4थी बॅच असणार आहे आता माझ्या हाताखालूनची, मराठी मीडियमची 4थी बॅच. UPSCचं अजून लॉंग जर्नी आहे माझी मागे. अजून तुमच्या आधी पण मी UPSCला प्रॉपरली UPSCला शिकवायचो, आणि मी फक्त सोशलॉजी ऑप्शनलशी निगडीत होतो आधी. फक्त इंडियन सोसायटी ॲड झालं. अदरवाईज माझा त्या पहिल्या अटेम्प्टच्या MPSC नंतर पुन्हा MPSCचा संबंध नाही आला. मी ऑब्जेक्टिव्हवाला माणूस नाही, म्हणून अनफॉर्च्युनेटली मला कधी MPSCला शिकवायचा चान्स नाही मिळाला. आणि लकीली सब्जेक्टिव्ह पॅटर्न झाल्यामुळे मी राज्यसेवेला ऑप्शनल शिकवायला तुमच्या समोर आहे. कुठल्याही पद्धतीचा राज्यसेवा, MPSC, UPSC असं लेवल खालीवर असलं काही होणार नाही आहे. तुम्हाला कंप्लीट UPSCच्या लेवलनंच शिकवलं गेलं आहे, आतापर्यंत शिकवलं जाईल. नोट्स पण त्याच लेवलच्या आहेत, प्रॅक्टिस पण त्याच लेवलची, प्रॉपर PYQची प्रॅक्टिस आहे UPSCच्या. कारण मी शिकविल फक्त लँग्वेज बदलून. त्या बॅचला जेव्हा FCला जाईल तेव्हा मी इंग्लिशमध्ये शिकवेल, जेव्हा मी इथे शिकवेल तेव्हा मराठीमधून असेल, पण कंटेंट सेम असेल, माणूस सेम असेल, तुमच्या नोट्स सेम असतील. इट्स जस्ट द डिफरन्स ऑफ लँग्वेज. तुमची बॅच म्हणून मराठी माध्यमाची समाजशास्त्राची बॅच, नॉट MPSC. रादर ज्या विद्यार्थ्यांनी UPSC प्रिपेअर करतात आणि ज्यांना मराठीतून प्रिपेअर करायचं आहे त्यांनी पण ह्याच बॅचमध्ये यावं, कारण कंटेंटमध्ये काहीही फरक नाही आहे, फक्त लँग्वेजचा फरक आहे. ओके, सो अशा पद्धतीने इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये शिकू आपण. हा पहिल्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत की कसे सिलेबस आहेत आणि कसं इंटिग्रेशन करता येतं आणि मी कसं तुम्हाला शिकवणार. तो फर्स्ट अप्रोच इज इंटिग्रेटेड अप्रोच. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय काय वाचणं आवश्यक आहे ह्यावर 2 मिनिटं बोलतो, आणि मग आपण प्रोग्राममध्ये काय घेणार आहोत आपल्या ह्यावर बोलतो. द फर्स्ट आयडिया क्लिअर तुम्हाला की व्हाय सोशोलॉजी क्लिअर. दुसरी आयडिया होती माझी की माझा अप्रोच काय असणार आहे. तो अप्रोच असणार आहे इंटिग्रेशनचा. रादर इवन आपली जेव्हा बॅच सुरू होईल 7 जुलैला, त्याच्या आधी पण तुम्ही यूट्यूबला काही व्हिडिओ टाकले छोटे छोटे 10-10 मिनिटाचे 15 मिनिटाचे ब कड सिरीज किंवा वगैरे वगैरे. त्यामध्ये तुम्हाला ह्यावर पण मी बोललो आहे. पेपर 1चा सिलेबस काय, पेपर 2चा सिलेबस काय, दोघांचं इंटिग्रेशन कसं करता येईल ह्यावर पण मी बोललो आहे. तुम्हाला आज पण ते बघता येऊ शकतं. मी ते पुन्हा ऑफलाईन मोडमध्ये 7 जुलैला पुन्हा रिपीट करणार आहे, डिटेलमध्ये रिपीट करणार. ओके, रेफरन्सेस द फर्स्ट तुम्हाला वापरायचा आहे 11वी आणि 12वीवर. रादर मी एक काम करतो, तुम्हाला लेयर्समध्ये जातो की आपल्याला रेफरन्सेसचे लेयर्स वापरायचे आहेत. लेयर्स म्हणजे एकानंतर एक ॲड करत जायचं आहे. पहिला ॲड असेल तुमचा, हा फर्स्ट लेअर असेल. तुमचा दुसरा लेअर जो असेल तो दुसरा लेअर आपली क्लासची नोट असणार आहे. क्लासची नोट तुम्ही बघितली किंवा त्याचा रिव्ह्यू घेतला, किंवा कुणी जर एक्सपर्ट असेल सोशलॉजीमध्ये त्याला जर ती नोट दाखवली, कारण तुम्हाला तितकी अजून आयडिया नसावी, तर तुम्हाला कळेल की ती नोट एक्झॅक्ट UPSCच्या लेवलनं, सिलेबसच्या पॉईंट टू पॉईंट आन्सर रायटिंगला भयंकर हेल्पफुल बनलेली आहे. त्याच्यावर मी मागच्या 2 वर्षांपासून मेहनत घेतो, 2 years ऑफ द इन्व्हेस्टमेंट, आणि ती नोट बनली आहे जी सगळ्यांना अवेलेबल आहे. ती नोट्स तुम्हाला वाचायची, क्लास नोट्स. ते तुमचं 99% काम संपवणार. संपलं काम तुमचं. एवढं जरी वाचलं तर तुमचं काम संपलं. जर तुमची इच्छा असेल, शेवटी तुम्हाला आणखी थोडं ॲड करायची इच्छा असेल, यू मे ॲड सम कंटेंट ॲज व्हॅल्यू ॲडिशन फ्रॉम द युनिव्हर्सिटी बुक्स लाईक YCM किंवा शिवाजी विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठ. ओके, त्यातनं. पण ते केव्हा, जेव्हा क्लास नोट्सला तुमच्या ॲटलिस्ट 2 रिव्हिजन झाल्यात, तेव्हा तुम्हाला कळतं की आपला नेमका सिलेबस काय, सिलेबसमधनं काय घ्यायचं आहे, काय सोडायचं आहे. अदरवाईज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ ह्यांचे पुस्तकं जे आहेत BAMचे, एवढा गठ्ठा आहे. आपल्याला एवढी गरज नाही आहे. आपल्याला एवढंच पाहिजे. एवढं वाचायची गरज आहे का आपल्याला? अजिबात नाही आहे. दिस इज सिव्हिल सर्व्हिसेस, नॉट MA और BA. म्हणून आपल्याला एवढी गरज नाही आहे. त्यातलं काय घ्यायचं आणि काय सोडायचं आहे हे तेव्हा केव्हा कळेल, जेव्हा आपला सिलेबस नेमका काय हे तुम्हाला कळेल. आणि सिलेबस कुठे आहे? तो सिलेबस इथे. ओके, तो एक्स्ट्रा देतो की युनिव्हर्सिटीचे पुस्तकं जे मी पुढे आणलेत फोटो. आणि चौथा लेअर आपण ॲड करू, तो आहे व्हॅल्यू ॲडिशनचा. ते पण मी पुढे बोलेल की व्हॅल्यू ॲडिशन इन सेन्स न्यूजपेपर, एक्झाम्पल, स्टॅटिस्टिक्स, डाटा, केस स्टडीज ह्यामधून आपण ॲड करू शकतो. सो फर्स्ट विल बी युअर बेसिक रेफरन्स मटेरियल, फाउंडेशन रेफरन्स. तो कुठला असेल? 11वी आणि 12वीची समाजशास्त्राची मराठी माध्यमाची पुस्तक. ह्याला आणखी एक पर्याय आहे, फार छान पर्याय. तो पर्याय शिवाजी विद्यापीठाचं एक BAचं पुस्तक येतं, समाजशास्त्र परिचय नावाचं पुस्तक.
जे PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला आहे, मी तो लिंक देतो त्याची, ओके. त्याची PDF टेलिग्राम ग्रुपला आहे. समाजशास्त्र परिचय सोप्या शब्दामध्ये त्यांनी समजून सांगितलेलं आहे. मग ह्याच्या पलीकडे काय वाचाल? ह्याच्या पलीकडे तुमचा येतं, जर इंग्लिशमधनं प्रिपेअर करतात तर तो कुठला असेल? NCERT, ओके. NCERT इंग्लिशमधनं करतात. मराठीमधनं करतात तर हे वाचण्याची गरज, काही काळजी करू नका, हे वाचण्याची गरज नाही आहे. फार तर फार इंडियन सोसायटी GS साठी 12वीच्या 2 NCERT वाचल्या तरी काम संपतं. फॉर GS ऑप्शनलला ह्याची गरज पडणार नाही, कारण 11वी-12वी पण आपलं खूप चांगलं आहे मराठी माध्यमाचं. देन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अँड ऑल दोज थिंग्स, हे तुम्हाला मी सांगितलं, पण केव्हा? हे केव्हा? ॲज अ व्हॅल्यू ॲडिशन. थर्ड लेअर, फर्स्ट लेअर फाउंडेशन, दुसरा लेअर क्लासची नोट, तिसरा लेअर व्हॅल्यू ॲडिशन फ्रॉम दिस युनिव्हर्सिटी बुक्स, ते पण सिलेक्टिव्ह फॉर्ममध्ये, व्हेरी व्हेरी सिलेक्टिव्ह. जर काही नवीन दिसलं तर उचललं, अदरवाईज मी ह्यांचा पण रेफरन्स घेऊनच ती नोट बनवलेली आहे, ओके. अँड आपली क्लासचं मटेरियल मी बोललो, 2 प्रकारचं मटेरियल तुम्हाला असेल. एक माझं, ही माझी हँडरायटिंग आहे. हँड रिटन नोट्स असतील काही, ज्या तुम्हाला PPT म्हणून पण वापरण्यात येतील आणि तुम्हाला रिव्हिजन म्हणून पण वापरण्यात येतील, ओके. रिव्हिजन आणि PPTच्या फॉर्ममध्ये. आणि दुसरी असेल जी फुल लेंथवाली बनलेली असेल, वाक्यांच्या फॉर्ममध्ये, पॅराग्राफच्या फॉर्ममध्ये, जस्ट लाईक अ रेफरन्स मटेरियल. ती क्लासची नोट तुम्हाला PDF फॉर्ममध्ये, प्रिंटेड फॉर्ममध्ये मिळेल. ती तुम्हाला तुमचं मेन रेफरन्स म्हणून वापरायचं आहे. हे तुमचं रिव्हिजन आहे. चहा पिताना 10 मिनिटात चॅप्टर कसा संपवावा, तर ह्या नोट्समधून संपवा, काम संपतं, ओके. तर ही एक रेफरन्स मटेरियल असेल आणि दुसरा क्लासची नोट असेल. त्या पलीकडे बरेच विद्यार्थी ह्याविषयी पण विचारतात की प्रदीप आगलावे सरांचं एक पुस्तक येतं समाजशास्त्र. जर 2 वर्षापूर्वी तुम्ही मला विचारलं असतं तर आपल्याकडे नाईलाजानं हे पुस्तकाचं नाव घेण्यापासून आपल्याला दुसरा ऑप्शन नव्हता. पण अनफॉर्च्युनेटली हे पुस्तक आहे चांगलं, पण हे बनले नेट सेटसाठी. आणि ह्यातले सगळे टॉपिक तुम्हाला दिसेल की लिंक होत नाही आपल्या सिलेबससोबत, रँडम आहेत फार, ओके. हे नेट सेटसाठी बनलं आहे, हे UPSC MPSCसाठी नाही बनलेलं आहे. तुम्हाला सिलेबस लगेच मॅच करून कळून जाईल. म्हणून तुम्ही हे नाही वापरलं तरी बिनधास्त विश्वास ठेवू शकता, नाही वापरा. 2 वर्षापूर्वी मी वापरा म्हणलं असतो, पण आपल्या क्लासच्या नोटनं ह्या सरांचं पण काम संपवलं, विथ ड्यू रिस्पेक्ट, ओके. यांचं पण काम संपलं. न्यूजपेपर, ऑफकोर्स आपलं काय असेल मटेरियल, हे फॉर व्हॅल्यू ॲडिशन. व्हॅल्यू ॲडिशन कशासाठी? जेव्हा तुम्ही एक्झाम्पल लिहिता, आकडे लिहिता, जसं मी सांगितलं ना मगाशी, गुजरातमध्ये असं झालं, अमेठीत तसं झालं, ह्या शाळेत ते झालं, हे तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहिलं तर त्यांना फार आवडतं. त्यांना कळतं की यू आर नॉट ओनली रीडिंग द बुक्स, तुम्ही आजूबाजूला पण बघतायत, ओके. तर न्यूजपेपरमधनं आपण एक्झाम्पल आणलं केली. आम्ही यूट्यूबला एक प्रोग्राम सुरू करू, अजून तसं आलेलं नाही आहे, त्याची मीटिंग्स अँड ऑल, पण मे बी नेक्स्ट मंथ आम्ही दर वीकला, प्रत्येक वीकला सोशिओलॉजीच्या निगडीत आणि इंडियन सोसायटीच्या निगडीत आठवड्याभरामध्ये काय घटना घडल्यात आणि ते कुठल्या प्रश्नामध्ये तुम्ही कसं लिहू शकता एका वाक्यात, ह्यावर मी एक प्रोग्राम सुरू करतो यूट्यूबला. एक सिरीज, वीकली सिरीज असेल, ती करंट अफेअर्सची, सोशल करंट्स किंवा असं काहीतरी आम्ही त्याला नाव देऊ, नाव पण अजून सुचवतोय, तुम्ही सुचवा मे बी, पण एक वीकली आमचा प्रोग्राम असेल. म्हणून तुम्हाला करंट अफेअरची पण काळजी करण्याची गरज, तुमचं काम संपलेलं असेल, ओके. सो करंट, बाय द वे, तुमचा प्रश्न असा असेल की करंट अफेअर प्रश्न पडतात का? सोशियोलॉजी इज स्टॅटिक. एक प्रश्न आठवतोय मला, लिव्ह इन रिलेशनशिपच्या इन्स्टिट्युशनलायझेशनवर त्यांनी प्रश्न विचारला होता. आता त्याला करंट म्हणावं का थिअरी म्हणावं हे मला समजत नाही, पण असा प्रश्न पडला होता. कळतं मी काय म्हणतोय? डायरेक्ट करंटवर प्रश्न नाही पडत, लाईक GS. म्हणून सोशियोलॉजी इज अ स्टॅटिक ऑप्शनल. बनला, प्रिपेअर झाला, बदलायची गरज आहे का परत? नाही. मग हे का करतोय आपण? हे करतोय व्हॅल्यू ॲडिशन म्हणून. हे करतोय आपले मार्क वाढवायला. इमॅजिन करा, जर तुम्ही इकडे 19 प्रश्न, तिकडे 19 प्रश्न, अशा 38 प्रश्नांमध्ये जर तुम्ही अर्धा मार्क वाढवला एक एक्झाम्पलनं, करंट अफेअरनं, तर तुमचे मार्क किती वाढतात? 18, 19, 15. 280 ते 300चा जो फरक असतो ना, तो हा फरक आहे. तो आपण त्यावेळी कव्हर करू न्यूजपेपरमधनं. अँड आपला प्रोग्राम कसा असेल तर फर्स्ट ह्या पद्धतीनं असेल, ह्या स्टेजेसमधनं. पहिला की आपण सिलेबस आणि PYQच्या बाहेर जाणार नाहीत ॲट एनी कॉस्ट. सिलेबस आणि PYQच्या बाहेर आपलं काम नसणार. जे दिलंय, आणि मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो की मी तुमच्यातला एक असं समजून घ्या, मी कुणी प्राध्यापक नाही, ना माझं PhD झालंय, ना मी डॉक्टरेट आहे, ना माझं वय 45-55 पर्यंत पोहोचलंय, मी विद्यापीठांमध्ये शिकून आलोय, असलं काहीही नाही आहे. रादर माझ्यासारखे जे माझे है ना, जे कलिग किंवा माझ्यासारखे सोशियोलॉजी शिकवणारे जे मार्केटमध्ये सगळे प्राध्यापक लोक आहेत, ते नक्कीच माझ्यापेक्षा वेल क्वालिफाईड आहेत इन टर्म्स ऑफ ग्रॅज्युएशन, इन टर्म्स ऑफ लेट्स से थिअरी. बट आय नो व्हेअर टू स्कोर मार्क्स अँड आय थिंक दॅट इज द मोस्ट रिक्वायर्ड पार्ट.
मग मी तुझ्या समोर तेवढ्याच कॉन्फिडन्सने उभा आहे. कंटेंट इज डिफरंट पार्ट, अप्लाइंग दॅट कंटेंट अँड परफॉर्मन्स इज डिफरंट पार्ट, राईट? सो आय नो द कंटेंट दॅट इज रिक्वायर्ड फॉर सिव्हिल सर्व्हिसेस, तेवढं मला माहिती आहे. आणि त्यातून मार्क कसे मिळवायचे हे मला त्या सगळ्यांपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणून त्या कॉन्फिडन्सने मी तुमच्यासमोर उभा आहे की आपल्याला इथे सोशलॉजी शिकायला नाही आलेलं आहे आपण, आणि मी पण शिकवायला नाही आलेलो इथे, राईट? मी कुणी प्राध्यापक, शिक्षक बिक्षक काही नाही आहे. आय एम जस्ट अ मेंटर, यू आर जस्ट अन ॲस्पिरंट. आपलं काम एवढं आहे, हे बघ, हे असं असं आहे, हे 10 मुद्दे आहेत, हे 5 मुद्दे आहेत, इंट्रोडक्शन असं कर, बॉडी अशी टाक, क्रिटिक असं लिही, कन्क्लूड असं कर, काम संपव, पास हो, पेढे घेऊन ये, विषय संपला. मला याच्या पलीकडे नाही काय करायचं, राईट? सोशलॉजी शिकायची तुम्हाला, ML ॲडमिशन घ्या, राईट? जा कुठे विद्यापीठात वगैरे शिका. हे एक्झाम पास करायला, इट्स ऑप्शनल टॉपिक, ओके, ऑप्शनल. तर आपण इथे फार प्रॅक्टिकल राहू, म्हणून सिलेबस आणि PYQच्या बाहेर आपण जाणार नाही, राईट? कंटेंट बिल्ड करणं, आन्सर रायटिंग करणं आणि व्हॅलिडेशन करणं, ह्या सिम्पल स्टेजेसमधनं आपण जाणार आहोत. ह्या डिटेल्सबद्दल बोलू शकतो. पहिला माझा फ्लॅगशिप ॲप्रोच असेल तो असेल कुठला? इंटिग्रेशन. दुसरा ॲप्रोच असेल कुठला? तो असेल डेडिकेटेड आन्सर रायटिंग प्रोग्राम. माझा आयडिया अशी असेल की आन्सर रायटिंग इज दी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जो आपण शक्यतो ऑप्शनलमध्ये कव्हर नाही करत. आन्सर रायटिंगशिवाय तुमच्या एक्झामला काय उपयोग आहे, राईट? तुम्हाला ऑप्शनलची आन्सर रायटिंग कशी करायची हेच जर माहीत नसेल तर तुम्हाला मार्क, तुम्ही 10 पुस्तकं वाचा. मी असे कित्येक लोक बघितले त्यांच्या घरात लायब्ररी उघडल्यात त्यांनी, ऑप्शनल लायब्ररी आहेत, लायब्ररी. त्यांच्यासमोर मला असं वाटतं की मला न्यूनगंड येतो की हे एवढं वाचून बसलायस का तू, कळतंय एवढं वाचलंय का? मग मला प्रश्न येतो की कुठे मग उतरत का नाहीये? उतरत का नाहीये बाबा? तुला उतरवत नाहीये, तुला बुद्धिमान व्हायचंय, तुला ऑफिसर नाही व्हायचंय, राईट? तर आपला अप्रोच असेल फर्स्ट पेपर 1 आणि पेपर 2चं इंटिग्रेशन, अँड सेकंड आय विल मोस्टली फोकस ऑन द आन्सर रायटिंग. ते कसं करतो आम्ही, आता लास्ट बॅचला आम्ही कसा प्रयोग केला की आम्ही वीकमधून 4 दिवस शिकवलं. ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे हे 4 दिवस आम्ही टीचिंग करायचो, टीचिंग प्रॉपरली, ज्यामध्ये आम्ही आन्सर रायटिंग नाही करायचं कारण टॉपिक संपायला तेवढा वेळ लागतो, त्याची आयडिया येईपर्यंत वेळ लागतो. सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असायची ज्यामध्ये तुम्हाला रिवाईज करणं एक्सपेक्टेड, रिव्हिजन. अँड जेव्हा मंडेला आपण पुढच्या भेटतो त्या पूर्ण सेशन आन्सर रायटिंगवर असायचं, ज्यामध्ये आपण मागच्या 4 दिवसामध्ये काय शिकलो ह्यावर UPSCने विचारलेले 5 PYQs घेऊन यायचं, UPSCचे ओरिजिनल PYQs. त्या 5 PYQsला लिहायला तुम्हाला 45 मिनिटं असायची, त्यातले 3 लिहिणं आवश्यक कंपल्सरी. 45 मिनिट नंतर मी समोर यायचो डायरेक्टली क्लासरूममध्ये, लाईव्हसुद्धा आणि ऑफलाईनसुद्धा, आणि पुढच्या 1.25 तासामध्ये प्रत्येक 15 मिनिटाच्या हिशोबानं ॲव्हरेजली प्रत्येक प्रश्नाचं स्ट्रक्चर, मॉडेल आन्सर, डिझाईन, सगळं काही आम्ही आन्सर रायटिंग केली. पूर्ण सिलेबसची आन्सर रायटिंग आम्ही अशी केली आहे मागच्या बॅचला, ओके, जी आपण ह्यावेळी सुद्धा कंटिन्यू करणार आहोत. आन्सर रायटिंग जे आपलं सुरू होते ते थिंकर संपले की सुरू होते. थिंकर्स का? कारण थिंकर्सशिवाय सोशलॉजी आपल्याला कळत नाही आणि उत्तरामध्ये लिहायचंय ते हेच लोक आहेत, ओके. म्हणून थिंकर संपले की आन्सर रायटिंग, पण आन्सर रायटिंग अत्यंत रिगरस. त्याचे काही डेमो व्हिडिओज मी टाकलेत यूट्यूबला. एक असे लेक्चर असतील की क्लासरूममधले आन्सर रायटिंगवाले, आम्ही 2 घंट्यामध्ये कसं आन्सर रायटिंग घेतो त्यावर बोललेलं मी. आणि हाच तो फरक आहे जो मला 180वरनं 300पर्यंत टच केला. इंटिग्रेशन आणि दुसरा आन्सर रायटिंग, ज्यामध्ये 2 मिस्टेक्स होत्या. त्या 2 मिस्टेक मी आधी तुमच्याकडनं कव्हर करून घेतोय, क्लिअर करून घेतोय की तुम्ही पुन्हा त्या डिप्रेशनमध्ये, फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ नये की इतक्या एफर्ट नंतर सुद्धा मला मार्क का नाही पडले. आपला पहिला अप्रोच असेल मार्क मिळवणं. नंतर ऑफकोर्स हे विद्यार्थ्यांच्या आपल्याच स्टुडंटचेच आन्सर रायटिंग आहे. देन मटेरियल अत्यंत क्वालिटीनं बनलेलं आहे. आधी आम्हाला शोधावं लागायचं खूप. नितीन सांगवान सरांचं पुस्तक आलं मधल्या का तुम्हाला माहिती आहे, इंग्लिश मीडियममध्ये सांगवान सरांचं. ते हे पुस्तक जे आहे, ह्या पुस्तकानं सोल्युशन तर दिलं, पण ह्याच्या पलीकडे पण अजून काही करण्याची गरज आहे. इंग्लिश मिडियमसाठी पण मराठी मिडियमसाठी पण आम्ही जे मटेरियल बनवलं आहे ते मटेरियल ऑफकोर्स यू कॅन ट्रस्ट ऑन असं मटेरियल आहे, कारण आपण एक आहोत असं मी कन्सिडर करतो. आय एम नॉट हिअर टू सेल समथिंग, पण आपण एक आहोत. तिसरा अप्रोच असेल तो असेल की करंट अफेअर्सचं ॲप्लिकेशन देऊन तुम्हाला शिकवलं जाईल की हां तुम्हाला एक्झाम्पलमध्ये कुठं कसं लिहायचं आहे, ह्याला थिअरीमध्ये कुठं मेन्शन करायचं आहे. ह्यासाठी एक प्रोग्राम तर मी बोललोच डेडिकेटेड, पण अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ. जसं की मे बी पूजा खेडकर अँड ऑल दोज थिंग्स, हे सोशलॉजीमध्ये कुठं येतं, सेल्फ रिक्रुटमेंट थिअरी काय असते ते हे आपण त्यावेळी सोशलॉजिकली बघू. माझा आणखी एक आयडिया असते की सोशलॉजीच्या ह्या प्रोग्राममध्ये मी, हो का, ओके, जस्ट अ सेकंड. आता
होत आहे का तसं मागे आवाज क्लिअर? थोडं वाढवतो. ठीक आहे मॅम, आय एम रिली सॉरी. काही मिस केलं का तुम्ही? ओके ओके ओके. तर मी अजून त्याला पुन्हा रिपीट करतोय की टेस्ट सिरीज अँड सरप्राईज टेस्ट हे आपलं आणखी एक आयडिया असेल. जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की तुम्ही किती पाण्यात आहात हे मला चेक करायचं आहे, तेव्हा मी अचानक घेतो आणि घेत आलो की टेस्ट घेत असतो मी मध्येच की ओके आले, 3ला लेक्चर सुरू होणार असतं, 2:55ला क्वेश्चन पेपर उघडलेला असतो, तुम्ही येता, आता एक्झिट नसते, आता बाहेर जाऊ शकत नाही, गडाचे तर तुम्हाला इथे लिहायचं असतं आणि तुम्ही किती पाहणार. मला एवढंच दाखवायचं की तुम्ही जो स्ट्रेस एक्झाममध्ये फील करणार आहात ते आज करून घ्या. एक्झाममध्ये मार्क घेऊ आपण, स्ट्रेस नाही, राईट. सो टेस्ट सिरीज अँड आन्सर रायटिंग ही तुमचा रेग्युलर प्रोग्राम आहे. ॲडिशनल आम्ही बरेच अकॅडमिक प्रोग्राम राबवतो, एस्पेशली डिबेट किंवा ओपन माईक मे बी, जे विद्यार्थी समोर येऊन शिकवतात. तुम्ही ते बघितले पण असेल यूट्यूबला. ओपन माईक आहे, बरंच काही असतं अजून. नाही म्हणजे जस्ट है ना की ऑफिसर्सला बोलवलं. हा माझा जवळचा मित्र अभय सिंग देशमुख, माझा रूममेट आहे. नाव ही इज इन IPS अँड मुंबईला पोहोचले सध्या गव्हर्नर्सचा ADC म्हणून. तर त्याला पण आम्ही मागच्या वेळी बोलवलेलं. असे बरेच, इवन गणेश चाटे सर, इवन मला वाटतं शुभम हवाळ सर, जे काही आता समाजकल्याण अधिकारी झालेत, जे आपल्या बॅचमधनं झालेत, त्यांना आपण इथे इन्व्हाइट करतो. अँड तुम्हाला काही नवीन अप्रोच शिकवायला मदत होईल ह्याचा आम्ही काळजी घेतो. सो सोशलॉजी इट्स नॉट ॲक्च्युली कोर्स. मला असं वाटतं की इट्स अन एक्सपिरियन्स. तो आपण तसा एक्सपिरियन्स घेऊया अँड आपली सोशलॉजीची जर्नी आजपासून सुरू करूया. पुढचं सेशन जे असेल ते सेशन 7 तारखेला असेल, ज्याच्यात तुम्हाला फॉर्मल अपडेट इन्क्लुडिंग टाईम प्रोबॅबली 3 ते 5. बाय द वे तुम्हाला टाईम पण सांगतो मी एकदा की पहिले काही दिवस कसं जातो आपण. पहिले काही दिवस एस्पेशली अराउंड 1 मंथ, आठवड्यातून 3 दिवस तुमचं लेक्चर असेल. ठीक आहे, आठवड्यातून 3 दिवस 1.5 तास तुम्हाला हळूहळू मी गिअर टाकतोय. देन पुढे ते 4 तास होईल. 4 दिवस होईल आठवड्यातून. 4 दिवस 4 तास नाही रे बाबा, तेवढं मी पण नाही शिकू शकणार. 4 दिवस होईल आणि मग थिंकर संपले आपल्या सप्टेंबरच्या आसपास की आपण 4 दिवस शिकवतो 2 hours डेली आणि 1 डे डेडिकेटेड फॉर आन्सर रायटिंग, म्हणजे 4+1 असं आपलं शेड्यूल असणार. ज्याची सांगता जनरली मागच्या त्या 3 बॅचेस आहेत मराठीच्या, त्या डिसेंबर एंडला संपल्यात. तुमची बॅच लवकर सुरू होती जुलैमध्ये, ज्या ऑगस्टमध्ये सुरू होऊन पण लवकर संपल्यात. तर मला असं वाटतं कुठेतरी नोव्हेंबर एंडपर्यंत तुमची बॅच चालू शकते असा अंदाज आहे. जी 140 तास 130 तासाच्या आसपास तुमचा हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, 140 आवर्सच्या आसपास, जो हळूहळू वाढतो. 3 दिवस अ डे, देन 4 दिवस आणि मग 4+1 सेपरेटली फॉर आन्सर रायटिंग. सो इथपर्यंत मला तुमच्यासमोर बोलायचं होतं व्हाय सोशलॉजी. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला आवडेल. आय विल बी व्हेरी फेअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.